नमस्कार. मी प्राची पासलकर. मी पुणे नॉलेज क्लस्टर आणि डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आणि ट्रेनिंगच्या वतीने तुम्हा सर्व शिक्षकांचं आजच्या ह्या सेशनमध्ये स्वागत करते. आजचं आपलं 10वं सेशन आहे. टोटल 12 सेशन्सचा हा कोर्स आहे आणि आजचं 10वं सेशन आहे. आपल्या बरोबर आज डॉक्टर मंजिरी भावे. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव डॉक्टर मंजिरी भावे हिअर फॉर द सेशन टुडे. आणि डॉक्टर मंजिरी ज्या आहेत त्यांनी त्यांची MSc इन बॉटनी केलेलं आहे. त्यांनी टॉप केलेलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये. त्यांचे जे PhD आहे ती बॉटनीमध्ये आहे आणि शी हॅज वर्कड ॲज अ रिसर्च फेलो अँड रिसर्च असोसिएट ॲट व्हेरियस रिसर्च इन्स्टिट्यूट्स. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये, त्याच्यानंतर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी, ICAR मुंबई, त्याच्यानंतर नॅशनल फॅसिलिटी फॉर बायोफार्मास्युटिकल्स DST मुंबई. सो बऱ्याच ठिकाणी त्यांनी त्यांचा रिसर्च केलेला आहे आणि गेली 7 वर्ष त्या अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचं टीचिंग करतात. म्हणजे सिनियर कॉलेजला त्या असिस्टंट प्रोफेसर आहेत. GN खालसा कॉलेज मुंबई मध्ये त्या असिस्टंट प्रोफेसर आहेत गेली 7 वर्षांपासून आणि व्हिजिटिंग फॅकल्टी पण आहेत ऍट PG लेवल. सो त्यांनी त्या ट्रेनर म्हणून मला ज्या माहिती आहे त्या रिसर्च बेस्ड पेडागॉजिकल टूल वर्कशॉप जे आयसर पुणे नी गेली 4-1 वर्ष आयसर पुणे करत होतं, त्याच्यामध्ये त्यांनी ट्रेनिंग घेतलं आणि त्या ट्रेनर म्हणून बऱ्याच ठिकाणी आमच्या बरोबर आल्या होत्या. त्याच्यातलं ओरिएंटल युनिव्हर्सिटी इंदोर ला त्या बायोलॉजीच्या ट्रेनर किंवा लाईफ सायन्सेसच्या ट्रेनर होत्या त्या वर्कशॉपला. आणि त्यांचे जे रिसर्च इंटरेस्ट आहे ते हर्बल मेडिसिन्स, योग, न्यूट्रिशन आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट, एज्युकेशन टेक्नॉलॉजी. सो हे सगळे त्यांचे रिसर्च इंटरेस्ट आहेत. आणि त्यांचं सेशन सुरू झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्या एक सर्वोत्तम टीचर किंवा ज्याला आपण म्हणतो इन्स्ट्रक्टर, एज्युकेटर आहेत. सो नक्कीच आपल्या हे लक्षात येणार आहे जेव्हा त्या सुरू करतील त्यांचं सेशन. सो व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव यू हिअर टुडे डॉक्टर मंजिरी फॉर द सेशन. तुम्ही म्यूटवर आहात मॅडम. प्राची, आता ऐकू येत आहे? हो हो. थँक्यू सो मच फॉर द इंट्रोडक्शन. चांगली टीचर मी आहे का नाही मला माहित नाही, पण चांगली स्टुडंट नक्की आहे. त्यामुळे मी प्रयत्न करीन मला जेवढं काही माहिती आहे किंवा मी जेवढं काही शिकलीये ते आज डिलिव्हर करायला. कारण आज माझ्या समोर स्टुडंट्स नाही आहेत तर सगळे शिक्षकच आहेत. मी जे काही आहे ते माझ्या शिक्षकांमुळे, त्यामुळे एक काइंड ऑफ अ ट्रिब्यूट टू माय टीचर्स म्हणून मी आज इकडे आहे असं मला वाटतंय. मी स्क्रीन शेअर करते म्हणजे मग आपण ऍक्च्युअल टॉपिकला सुरुवात करूया. ओके. एकदा फक्त स्क्रीन दिसायला लागल्यावर मला सांग. हो दिसतंय. येस, वी कॅन सी. आणि स्लाइड्स मूव्ह होत आहेत ना हे पण मला एकदा व्हेरीफाय करायचंय. ओके. सो इज इट मूव्हिंग? येस, इट इज मूव्हिंग. ओके. सो आज आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स किंवा वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण याबद्दल थोडासा अभ्यास करणार आहोत. आणि मुलांना साधारणपणे जटिल किंवा कठीण वाटणारा हा विषय सोपा किंवा इंटरेस्टिंग करून आपण कसा शिकवू शकू याबद्दल मी जे काही छोटे मोठे एक्सपेरिमेंट्स केलेत त्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. खरं तर सजीवांचं वर्गीकरण इथपासूनच ह्या विषयाची सुरुवात व्हायला पाहिजे. स्पेसिफिकली 8वी 9वी 10वीच्या शिक्षकांचा विचार केला तर त्यांना वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण हे विभागून 8वी 9वी आणि 9वी 10वी अशा इयत्तांमध्ये शिकवायला लागतं. पण त्याआधी काही बेसिक टर्मिनॉलॉजीज समजून घेण्यासाठी म्हणून सजीवांचं वर्गीकरण जे अगदी 5वी पासून त्यांना खूप सोप्या लेवलवर शाळेत सुरू होतं त्याबद्दलही आपण थोडंसं बघणार आहोत. आणि मग आपण पुढे 8वी 9वी 10वीच्या डिटेल वर्गीकरणाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी मला आवडेल तुमच्या सगळ्यांकडनं जाणून घ्यायला की वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण किंवा सजीवांचं वर्गीकरण असं म्हटल्यावर तुमच्या मनात मुळात काय रिफ्लेक्शन्स येतात किंवा तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही मला सांगू शकता आता. नॉट ऑन द चॅट. आपण बघूया एका वेगळ्या पद्धतीने आपण कसं मुलांकडनं डेटा घेऊ शकतो किंवा मी तुमच्याकडनं डेटा घेऊ शकते. तर मी इकडे एक वेबसाईटचा URL दिलाय www.menti.com म्हणजे www.menti.com.
तर तुम्ही एक तर तुमच्या ब्राउझरमध्ये हे टाईप करा किंवा ह्या लिंकवर क्लिक करू शकत असाल तर क्लिक करा आणि खाली एक कोड दिलाय. तर तो कोड तुम्हाला वेबसाईट वरती गेल्यावर विचारतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा कोड टाईप करायचा आहे. 65654693 65654643. हा कोड तुम्हाला टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न दिसेल. त्याच्या खाली तुम्हाला 3 शब्द मराठी किंवा इंग्लिशमध्ये टाईप करता येतील आणि ते तुम्ही टाईप केल्यावर त्याचे रिझल्ट्स मला दिसणार आहेत. तुम्हालाही कदाचित मी ते शेअर करू शकेन. मी जस्ट बघते की मला शेअर करता येतंय का. मीनवाईल मी इथे सगळ्या कोड आणि लिंक जी आहे ना ती पेस्ट केली आहे, म्हणजे सोपं जाईल टीचर्सना. इथे राईट, चॅट वरती ना? येस, चॅट वरती. ओके. मी जस्ट त्या मेंटीच्या वेबसाईटला जाऊन बघते येस. की ते रिझल्ट्स मला दाखवता येतील का. कोड मी चॅट बॉक्स मध्ये टाकत आहे सर. प्रीती मॅडम, 65654693 असा कोड आहे, जो चॅट बॉक्स मध्ये पण आहे. तुम्ही तिथून सुद्धा घेऊ शकता. ही आत्ताचा स्क्रीन जो आहे तो शेअर करायचा काही सेकंदांसाठी स्टॉप करणार आहे, जेणेकरून मला त्यांना मेंटीमीटरवर काय काय त्यांचे शब्द येत आहेत ते सगळ्यांबरोबर शेअर करता येतील आणि दाखवता येतील. रिस्पॉन्सेस येत आहेत ना मेंटीवर? हा, येतात. म्हणूनच ते त्यांनाही मला दाखवू देत Okay. की काय रिस्पॉन्सेस येत आहेत आणि कसं दिसतं. ओके, वर्ड क्लाउड. प्राची दिसतंय का? हो हो, दिसतंय वर्ड क्लाउड. येस, वर्ड क्लाउड दिसतंय आणि ग्रो पण होत आहे वर्ड क्लाउड. बरेचसे हा, टीचर्स एक्झॅक्टली. कारण आता सगळे लोक फ्रेजेस टाकायला लागलेत, शब्द लिहायला लागलेत. राईट. तू ते जर प्रेझेंट केलंस ना इथे बटन, तर ते फुल स्क्रीन दिसेल आम्हाला. आता जे छोटं दिसतंय, प्रेझेंट करायला गेले पण ते झालं नाही प्रेझेंट. मी अच्छा, बघते. राईट हँड टॉप कॉर्नरला बघ प्रेझेंट. हे आहे ना प्रेझेंट. हा, ते केल्यावरती विंडोज एकदम गेली म्हणून मला वेळ ओके लागला. ओके. पण I'll try. सो ठीक आहे. हा, दिसतंय का आता फुल स्क्रीन? येस दिसतंय. हा, दिसतोय फुल स्क्रीन. ओके. सो मला इंटरेस्टिंग शब्द मिळतात यातनं. इव्होल्युशन, कॉम्प्लेक्सिटी, ग्रुप्स ऑफ प्लांट्स, सिमिलॅरिटीज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्होल्युशन सगळ्यात मोठा दिसतोय मला. नावं पण लिहिली आहेत. प्राची येस. हो, मी म्हणते एव्होल्युशन सगळ्यात मोठा हा शब्द दिसतोय. हा, म्हणजे बऱ्याच जणांनी इव्होल्युशन हा शब्द लिहिलाय, डिफरन्सेस लिहिलाय, विच इज व्हेरी गुड. कारण आतापर्यंत फक्त सिमिलॅरिटीज दिसत होत्या, पण आता डिफरन्सेस पण दिसत आहे. क्लासिफिकेशन, ओके. ओके, काहींनी प्राणी आणि वनस्पतींची नावं लिहिली आहेत, जसं लॅम्पार्ड, फिश, स्नेक, कोब्रा. ओके, ग्रुपिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड, कारण आपण क्लासिफिकेशन मध्ये किंवा वर्गीकरणामध्ये वर्ग करतो, म्हणजे ग्रुप्स करतो. तर आपण एक अजून अर्धा मिनिट देऊयात काही लोकांना जर रिस्पॉन्स करायचा असेल तर, आणि मग आपण आपल्या
मुख्य स्लाइड्स कडे वळूयात. कोणाकडनं तरी चुकून गुगल असं टाईप झालंय. हो. पण बरोबर आहे, वर्गीकरण किंवा कुठलाही आपल्याला शब्द हल्ली ऐकल्यावर काही आठवलं नाही तर आपल्याला जो शब्द आठवतो तो गुगल असतो. बरोबर. हेटेरोट्रॉफिक, हॅबिटॅट असे वेगवेगळे शब्द, डिफरन्सेस, सिमिलॅरिटीज, ईटिंग हॅबिट्स, राईट. आयडेंटिटी, हे असे शब्द. सिमिलॅरिटी तर आहेच. फिजिकल प्रॉपर्टीज. शारीरिक बदलानुसार आपल्याला बघायचंय की हे शारीरिक बदल वनस्पती किंवा प्राण्यांमध्ये का होतात. ओके, सो गुड इनफ. ओके, सो आत्ताच्या वर्ड क्लाउड मध्ये आपल्याला बरेच असे शब्द मिळालेत की जे आपल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. कारण ह्या सगळ्या शब्दांना आपण वर्गीकरणाचे निकष किंवा क्रायटेरिया असं म्हणतो. आणि जर वर्गीकरणाचा एखादा निकष आपल्याला क्लिअर झाला नसेल किंवा आपल्याला नीट समजला नसेल तर आपण पर्यायी एखादा शब्द निवडायचा झाला किंवा गटात न बसणारा शब्द ओळखायचा झाला, जसं तुम्ही आता सोडवलं असेल तुमच्या प्री टेस्ट मध्ये काही असे प्रश्न होते की फॉर एक्झाम्पल गुलाब, जास्वंद, कापूस ह्यातला कुठला गटात न बसणारा शब्द आहे. तर प्रत्येक जण आपापल्या वर्गीकरणाच्या क्रायटेरियानुसार किंवा वर्गीकरणाच्या निकषानुसार जे उत्तर देईल ते बरोबर असू शकतं. असं काही नाहीये की एकच उत्तर बरोबर असेल. जर निकष मेन्शन केलेला असेल, जर निकष दिलेला असेल तर त्या निकषानुसार मग एकच उत्तर बरोबर असेल. सो जेव्हा निकष दिलेला नसेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या निकषाप्रमाणे एखाद्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर मी एकदा पुन्हा स्लाइड शेअर करतेय ओरिजिनल. सगळ्यांनी आता मेंटीमीटर वरती पाहिलेले आहेत की बरेच आपल्याला शब्द मिळाले. आणि तुम्हाला काय वाटतं वनस्पती आणि प्राण्यांचे वर्गीकरण ही संकल्पना ऐकल्यावर ते मला कळलंय. आणि एका गोष्टीचा मला अतिशय आनंद झालाय की कुणीही त्यात शब्द डिफिकल्ट किंवा कठीण असा लिहिला नव्हता. त्यामुळे सगळ्यांना वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण हे कुठेतरी सोपं वाटणार आहे ह्याच्यासाठी मी प्रयत्न करीन. मनापासून आधीपासूनच ते डिफिकल्ट आहे असा कोणाचा प्रिज्युडाइज किंवा पूर्वग्रह नाहीये ह्याबद्दल मला खरंच बरं वाटतंय. आपण स्लाइड पुढची बघूया. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर मी काही रेफरन्सेस दिलेले आहेत. ते जरी इंग्लिशमध्ये असतील आणि जरी थोड्या कमी फॉन्ट मध्ये असतील तरी मला त्याच्यातनं एवढंच दर्शवायचंय की जवळपास 87 दशलक्ष जाती म्हणजे स्पीशीज पूर्ण जगभरात आहेत. पाण्यात, जमिनीवर अशा दोन्ही धरून. आणि एवढ्या सगळ्या जरी स्पीशीज असतील तरी त्यातल्या हार्डली 12 दशलक्ष जातींचा अभ्यास झालेला आहे अशी नोंद करण्यात आलेली आहे. म्हणजे जेव्हा सर्वेक्षण झाली वेगवेगळ्या प्रकारची, हा 2011 सालचा डेटा आहे. त्याच्यानंतर आता 2021 नंतर पुन्हा 10 वर्षांनी आपली जशी जनगणना होते तशी प्राण्यांची आणि वनस्पतींची गणना पण होईल. आणि ह्या आत्ताच्या डेटानुसार 87 दशलक्ष जाती एवढ्या आहेत. कालच्या वर्तमानपत्रात जर तुमच्यापैकी कोणी महाराष्ट्र टाइम्स वाचत असेल तर तुम्ही त्यातही पाहिलं असेल की रिसेंटली 26 डिसेंबरला आधुनिक जगातले डार्विन असं ज्यांना म्हटलं जातं ते डॉक्टर एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं निधन झालं. आणि त्यांना आपण अँट मॅन म्हणून ओळखतो कारण त्यांनी जगातल्या अनेक मुंग्यांच्या स्पीशीज वरती काम केलेलं आहे. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तर 10% सुद्धा पूर्ण वर्गीकरण किंवा पूर्ण नामकरण वनस्पतींचं, प्राण्यांचं हे अजूनही झालेलं नाहीये. सो इतका मोठा सायंटिस्ट ज्यांच्या पुस्तकाला सुद्धा पुलित्झर अवॉर्ड मिळालेला आहे अशी व्यक्ती आपल्याला जेव्हा सांगते की हो, बायोडायव्हर्सिटी किंवा विविधतेचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, वर्गीकरणाचा किंवा क्लासिफिकेशनचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, तेव्हा डेफिनेटली आपल्याला त्याचं महत्व पटू शकतं. आणि एवढ्या दशलक्ष स्पीशीज ज्या आपण म्हणतोय की आहेत
त्यात जर आपण पाहिलं तर प्रचंड संख्येने असणाऱ्या या सजीवांचा अभ्यास मुळात करायचाच का, हा पहिला प्रश्न. आणि जर करायचा असेल तर मग तो कसा करायचा. तर तो करायचाच का ह्याचं उत्तर मी पुढच्या स्लाइड्समध्ये देईनच. पण कसा करायचा हे आपल्याला मुलांना 5वी पासनं हळूहळू शिकवायला सुरुवात करायची आहे. आणि त्याकरता त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये आणि उपगटांमध्ये त्यांची विभागणी आपल्याला करायला लागणार आहे. ती विभागणी करणं म्हणजेच वर्गीकरण. सो जेव्हा आपण वर्गीकरणाबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ वेगवेगळ्या वर्गांमध्ये किंवा गटांमध्ये वनस्पती किंवा प्राण्यांची विभागणी करणं आणि ज्या योगाने त्यांचा अभ्यास करणं खूप सोपं होईल, अशा योगाने त्यांची विभागणी करणं हे हा प्रामुख्याने उद्देश असणार आहे. रॉबर्ट हार्डिंग विटागर हे अमेरिकन इकॉलॉजिस्ट होऊन गेले. त्यांच्या आधीही बऱ्याच जणांनी वर्गीकरण प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं केलेलं आहे. पण जी सर्वसाधारणपणे रूढ पद्धत मानली जात होती अलीकडेपर्यंत, ती विटाकरांची पद्धत होती, ज्यांनी 5 गटांमध्ये विभागणी केली होती सगळ्या सजीवांची. त्याआधी तुमच्या टेक्स्टबुक्समध्ये म्हणजे जी शालेय अभ्यासक्रमासाठी लावलेली पुस्तकं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे की 1735 साली कार्ल लिनियसनी पहिल्यांदा वर्गीकरण केलं सजीवांचं वनस्पती आणि प्राणी ह्या 2 गटांमध्ये. मग नंतर 1866 मध्ये हेकेल यांनी वर्गीकरण केलं 3 गटांमध्ये, ज्याच्यात प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी असे त्यांनी 3 गट केले होते. चॅटन यांनी 1925 मध्ये आदिकेंद्रिकी आणि दृश्य केंद्रिकी अशा 2 गटांमध्ये विभागणी केली. इथपासनं ऍक्च्युअली आपण म्हणू शकतो की न्यूक्लियस किंवा केंद्रक ह्याचं महत्व जाणवायला लागलं. वन ऑफ द क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन, वर्गीकरणाचा एक निकष म्हणून. त्यानंतर कोपलँडनी 1938 मध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती आणि प्राणी अशा 4 गटांमध्ये विभागणी केली. आणि त्यानंतर रॉबर्ट विटागर यांनी 1969 मध्ये मोनेरा, प्रोटिस्टा, कवक किंवा बुरशी आणि वनस्पती आणि प्राणी ह्या 5 गटांमध्ये विभागणी केली. तर हे जेव्हा आपण मुलांना सांगतो तेव्हा ह्याच्यातून सुद्धा आपण एक इव्होल्युशन दर्शवत असतो, एक सांगत असतो की कशी प्रगती करत गेलं विज्ञान आणि कसं ते पुढे पुढे घेत गेलं. आणि प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक सायंटिस्ट, वैज्ञानिकांनी ह्या सगळ्यांमध्ये कशी भर घातली आहे आपल्या आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून. हे आपण त्यांना, ह्याचं महत्व आपण त्यांना दाखवायला पाहिजे. कारण सायन्स इज चेंजिंग एव्हरी डे. कुठलीही गोष्ट कॉन्स्टंट नाहीये. आज हे वर्गीकरण आहे, त्याच्या आधी एक वेगळ्या प्रकारचं वर्गीकरण होतं आणि भविष्यात कदाचित अजून काही क्रायटेरिया वाढले, अजून काही निकष वाढले, आपली अभ्यासाची व्याप्ती जर वाढली तर वेगळ्या प्रकारची वर्गीकरणं अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं म्हणायला नको की आधी हे जुनं वर्गीकरण होतं ना, मग ते कशाला पाठ करायचं किंवा त्याचा अभ्यास कशाला करायचा, असं न म्हणता वेगवेगळ्या ज्या सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन आहेत त्याची ओळख पण आपण मुलांना करून द्यायला पाहिजे. आता इथे स्पेसिफिकली मी टीचिंग मेथडचा खाली उल्लेख केलाय, कारण जेव्हा आपण अगदी लहान मुलांना 5वीच्या मुलांना त्यांना परिसर अभ्यास म्हणून विज्ञानाचं पुस्तक आहे आणि त्यात जेव्हा आपण त्यांना शिकवतो तेव्हा त्याचं वर्गीकरण हे बऱ्याच अंशी ऑब्झर्वेशनल बेस्ड वर्गीकरण आहे. उदाहरणार्थ इथे मी स्लाइडवर लिहिलंय की इयत्ता 5वी सजीवांचे प्रादेशिक किंवा प्रांतीय वैविध्य ही तुमच्या पुस्तकांमधली म्हणजे शाळेच्या क्रमिक पुस्तकांमधलीच एक इमेज आहे, चित्र आहे. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत की कांगारू सारखा प्राणी तुम्हाला भारतात आढळतो का, तर नाही, ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. म्हणजे तिकडचं हवामान आणि आपल्याकडचं हवामान वेगळं आहे. किंवा ध्रुवीय अस्वल, बर्फात आढळणारं अस्वल हे आपल्याला सदाहरित वनांमध्ये आढळतं का, तर नाही आढळत. किंवा डेझर्ट प्रदेशामध्ये, वाळवंटी प्रदेशामध्ये आढळणारे काही प्राणी जसे सिंह आहेत किंवा हत्ती आहेत, तर हे तुम्ही राजस्थान, गुजरातकडच्या गीर अभयारण्यात गेलात तर तुम्हाला दिसतील. पण तेच तुम्हाला हिमालयन भागात दिसणार आहेत का, तर नाही दिसणार आहेत. वनस्पतींच्या बाबतीत सुद्धा तोच भाग आहे की काही वनस्पती ह्या वाळवंटी प्रदेशात वाढतात, काही खुरट्या गवतासारख्या वाढतात, काही झुडपासारख्या वाढतात. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण यावरती आधारित असणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या विविध प्रकारची उदाहरणं देऊन आपण मुलांना समजावून सांगू शकतो.
जसं मी इथे म्हटलंय की अगदी सुरुवात करताना मुलं ही त्यांच्या घरपासून त्या ऑब्झर्वेशनला किंवा निरीक्षणाला सुरुवात करू शकतात. की आपण त्यांना म्हणतो, तुम्ही स्वयंपाकघरात जेव्हा आई स्वयंपाक करत असताना इकडे तिकडे लुडबुड करता, तेव्हा तुम्ही बघत असाल की सगळे मसाले एकत्र ठेवलेले आहेत किंवा सगळी पिठं ही एकत्र ठेवलेली आहेत. सगळ्या प्रकारची धान्य ही एकत्र ठेवलेली असली तरी सुद्धा त्याच्यात तांदूळ, गहू ह्या प्रकारची धान्य एका बाजूला आहेत आणि कडधान्य किंवा डाळी ह्या एका बाजूला ठेवलेल्या आहेत. साधे अगदी घरातल्या आपण मांडणीवरच्या ज्या गोष्टी असतात त्या पाहिल्या तरी त्याच्यात सुद्धा चमचे, वाट्या, भांडी, ताटं हे सगळं एकत्र एका कप्प्यामध्ये ठेवलेलं नसतं. ते वेगवेगळं करून ठेवलेलं असतं. मग ते तसं का ठेवलेलं असतं? हे वेगळं वेगळं करून ठेवण्यामध्येच वर्गीकरणाचं महत्व आपण त्या मुलांना समजावून देऊ शकतो आणि त्यांना आपण सांगू शकतो की त्यामुळे जसं स्वयंपाकघरात काम करणं सोपं होतं, तसंच आपल्याला वर्गीकरणामुळे एखाद्या सजीवाचा अभ्यास करणं खूप सोपं आणि सोयीस्कर होतं. एखाद्या गटातल्या मोजक्या प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा अभ्यास केला तरी त्या गटातल्या सगळ्या प्राण्यांविषयीची माहिती आपल्याला जुजबी किंवा अंदाजाने तरी मिळवता येते. त्याचबरोबर उत्क्रांतीविषयी म्हणजे इव्होल्युशन विषयी माहिती मिळते. मी नेहमी हे उदाहरण माझ्या वर्गात देत असते की आपले जे दशावतार आहेत किंवा आपल्या ज्या पुराणातल्या गोष्टी आहेत, मी त्याला मायथॉलॉजी असं म्हणत नाही, कारण मिथ म्हणजे काहीतरी खोटं आणि आपल्या हिंदू संस्कृतीतल्या अनेक गोष्टी खोट्या आहेत की त्या इमॅजिनरी आहेत की त्या खरंच घडून गेल्यात, हा आपल्या संशोधनाचा आता तरी विषय नाही. त्यामुळे आपण त्याला पुराणातल्या गोष्टी असं म्हणूया. तर त्यात आपण मत्स्य, कूर्म, वराह असे अवतार सांगतो. म्हणजे अक्वॅटिक, नंतर अॅम्फिबियन्स आणि त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल. सो हे जसं इव्होल्युशन आहे किंवा ही जशी उत्क्रांती आहे, तशी उत्क्रांतीविषयीची माहिती आपल्याला विविध सजीवांचं वर्गीकरण करून त्याचा जर सखोल अभ्यास आपण करू शकलो तर आपल्याला मिळते. प्राणी आणि वनस्पती ओळखणं सोपं जातं आणि त्याच्यात अचूकता येते. म्हणजे बरेच वेळेला आपण म्हणतो की आपटा हे झाड सगळ्यांना माहिती असेल. दसऱ्याला ज्याची पानं सोनं म्हणून दिली जातात. आणि त्याच वर्गातलं किंवा रादर त्याच जीनसचं असणारं एक प्लांट म्हणजे आहे कांचन. तर आता कांचनाची पानं ही मृदू असतात आणि आपट्याची पानं ही त्या मानाने थोडीशी कडक असतात. रस्त्यावरती साधे विकणारे जे लोक असतात ते सांगताना पटकन सांगतात, नाही नाही अहो ताजा आणि कोवळा आपटा आहे. तर मी असं बरेचदा मला हसायला येतं आणि मला त्यांना सांगावं असं वाटतं की हा कोवळा वगैरे नाहीये, हा आपटाच नाहीये. ही ऑल टुगेदर एक वेगळीच वनस्पती आहे. तर त्यामुळे ती ओळखणं आणि त्याच्यामध्ये अचूकता येणं ह्याच्यासाठी वर्गीकरणाचा खूप उपयोग होतो. प्राण्यांचे आणि वनस्पतींचे इतर सजीवांशी असलेले नाते समजण्यासाठी आपल्याला वर्गीकरणाचा उपयोग होतो. जसं आपण म्हणतो की परागीकरण ही जी प्रक्रिया आहे ती कुठल्याही वनस्पतीच्या परागीकरणासाठी ती प्रक्रिया ही साधारणपणे मधमाशा, फुलपाखरं, पक्षी किंवा वटवाघळं, अगदी माणूस सुद्धा अशा एजंट्स मार्फत केली जाते. तर हे कसं काय होतं, त्यांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत, त्यातला एक जरी घटक ह्या सगळ्या परिस्थितीमधला एक जरी घटक गळला तरी इतरांच्या वाढीवर, इतर घटकांच्या अनुकूलनावर त्याचा परिणाम होत असतो. प्रत्येक वनस्पतींचा आणि प्राण्यांचा अधिवास म्हणजे इकोसिस्टम, निसर्गातलं नेमकं त्यांचं स्थान काय आहे हे समजायला आपल्याला वर्गीकरणामुळे मदत होते आणि प्राण्यांमधील आणि वनस्पतींमधील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची माहिती मिळते. मग अशी आपण पाहिलं की 87 दशलक्ष एवढ्या प्रकारच्या स्पिशीज किंवा जाती सजीवांमध्ये आपल्याला आढळून येतात, पृथ्वीवरती आत्ता एक्झिस्टन्स मध्ये आहेत, अस्तित्वात आहेत. आणि एवढ्या जाती निर्माणच का झाल्या किंवा इतक्या वेगवेगळ्या प्रकारची काय ज्याला आपण म्हणतो विविधता ती का निर्माण झाली, तर त्याचं प्रामुख्याने रिझन किंवा कारण आहे अनुकूलन आणि सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. डार्विनचे दोन्ही रूल्स आपल्याला माहिती आहेत, नियम आपल्याला माहिती आहेत. जसजशी आपली परिस्थिती बदलत गेली तस तसं त्या परिस्थितीशी सामावून घेण्यासाठी म्हणून सजीवांमध्ये काही बदल होत गेले आणि ते बदल वर्षानुवर्षासाठी जेव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जायला लागले तेव्हा नवीन नवीन स्पीशीज किंवा नवीन नवीन जाती निर्माण व्हायला लागल्या. सो हे वर्गीकरणाचे जे फायदे आहेत ते रोजच्या कुठल्या तरी समोर दिसणाऱ्या गोष्टींमधून जर तुम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकलात तर त्यांच्यासाठी ही गोष्ट कुतूहलाची असेल.
त्यांच्यासाठी ही गोष्ट इंटरेस्टिंग होऊ शकेल असं मला वाटतं. 5वीचं उदाहरण आपण बघितलंय तर ह्यात मुख्य म्हणजे आपल्याला मुलांचं कुतूहल चाळवण्यासाठी त्यांना प्रश्न विचारायचे की जसं आपण म्हणतो निवडुंग का बरं वाळवंटीच प्रदेशात निवडुंग वाढताना आपल्याला दिसतो किंवा कोनिफेरस म्हणजे सूचीपर्णी वृक्ष हे साधारणपणे का आपल्याला उतारावरच्या थंड भागातल्या प्रदेशांमध्ये दिसतात. काय कारण असेल? बर्फ त्यांच्या त्या सूची सारख्या म्हणजे निडल सारख्या किंवा सुई सारख्या असणाऱ्या पानांवरनं गळून जातं आणि त्यामुळे झाड बर्फाने गोठत नाही. अशा सोप्या प्रकारच्या गोष्टी जर आपण त्यांना सांगू शकलो तर आपण त्यांचं कुतूहल नक्कीच आळवू शकू आणि त्यांना आपण निरीक्षण करायला उद्युक्त करू शकू. वेगवेगळी उदाहरणं देऊन आपण त्यांना जर गोष्टींमधले फरक समजावून दाखवू शकलो, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस दोन्ही म्हणजे आपण त्यांना वैविध्यही सांगायचंय आणि त्याचबरोबर समानता काय आहे तेही सांगायचंय. हे जर आपण त्यांना सांगू शकलो तर त्या मुलांमध्ये वर्गीकरण शिकण्यासाठीचं कुतूहल निर्माण होईल. 5वीतली मुलं ही अगदीच छोटी मुलं असणार आहेत. सो ह्या मुलांना उदाहरणांनी ढोबळमानाने आपण वर्गीकरणाच्या जवळ नेऊ आणि मग तिथून पुढच्या वर्षी जेव्हा ते 6वीत जातील त्यावेळेला त्यांना सजीवांमधली विविधता आणि वर्गीकरण हे जास्त सखोल पद्धतीने शिकायला सुरुवात करता येणार आहे. मग त्यांना आपण आजूबाजूच्या गोष्टी ज्या बघायला सांगतो त्या फक्त त्यांच्या स्वयंपाकघर, घर एवढ्याच मर्यादित नसून परिसरातल्या गोष्टी पण आपण त्यांना निरीक्षण करायला सांगू शकतो. जसं काय त्यांच्या वर्गात बसल्यावर बाहेर दिसणाऱ्या आता जर पुणे शहरासारख्या भागातल्या शाळा असतील तर त्यांच्या बाहेर नक्की त्यांना काय दिसू शकेल किंवा मुंबईतल्या शाळांच्या बाहेर त्यांना किती निसर्ग दिसू शकेल हा एक मोठा प्रश्न आहे. पण जर गावातल्या किंवा त्या मानाने जिथे थोडीशी हिरवळ आहे अशा भागातल्या शाळा असतील तर तिथे मात्र खिडकीतनं डोकावल्यावर एखादं झाड किंवा एखादं झुडू, थोडंसं गवत, ग्राउंडमध्ये पायदळीत उडवलं गेल्यामुळे डिस्टर्ब झालेलं गवत आणि रस्त्याच्या कडेला जरा आनंदाने वाऱ्यावर डोलणारं गवत अशा दोन्ही मधले फरक त्यांना दिसू शकतील. एकाच गवताच्या बाबतीत सुद्धा हे 2 फरक का पडलेत हा वेगळा विषय आहे. हा इकोटाइप्स म्हणजे अनुकूलनाच्या संदर्भात पडलेले वेगवेगळे प्रकार जे आहेत तो विषय आहे. पण निरीक्षण करताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची नोंद करणं खूप आवश्यक आहे. की काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या असतील, काही उंच डेरेदार सावली देणारे वृक्ष असतील, काही वनस्पती छोट्या झुडपासारख्या असतील, तर काही ह्या वेली सदृश असतील म्हणजे ते झड वृक्षही नाही आहेत पण वृक्षावर चढतायत आणि अगदीच गवतासारख्या जमिनीवर उगवलेल्या ही वनस्पती नाहीये. सो ह्यातनं आपण त्यांना अगदी मूलभूत जो फरक आहे की ज्याला आपण वृक्ष, झुडूप, रोपटी आणि वेली किंवा ट्रीज, श्रब्स, हर्ब्स आणि क्लाइंबर्स असं जे वर्गीकरण आहे ते करायला शिकवू शकतो. त्यात आपण वेगवेगळी उदाहरणंही विचारू शकतो की मग गहू, तांदूळ ह्याची पिकं तुमच्या प्रदेशामध्ये जी कुठली पिकं घेतली जातात किंवा जी झाडं मुलं आजूबाजूला बघू शकतील अशी कॉन्टेक्स्च्युअल एक्झाम्पल्स आपल्याला वापरायला लागतील आणि ती त्यांना आपण दाखवून निदान बाहेरचे जे वृक्ष दिसणार आहेत की आंब्याचा वृक्ष दिसतोय, फणसाचं झाड दिसतंय, नारळाचा वृक्ष दिसतोय. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मुलांना दाखवू शकतो आणि त्यांना वर्गीकरण म्हणजे काय हे प्रॅक्टिकली समजावून देऊ शकतो. तसंच वनस्पतींचे विविध भाग आणि प्राण्यांच्या शरीराचे सुद्धा विविध भाग शक्य असल्यास आपण त्यांना दाखवू शकतो. जसं की मूळ, खोड, पान, फूल, फळ, बिया हे सगळे जे वनस्पतीचे अवयव आहेत त्यांच्यामध्ये काही साम्य दिसतंय का, काही साधर्म्य दिसतंय का. वनस्पतींची जेव्हा लागवड केली जाते तेव्हा वर्षातून एकदा किंवा 2 वर्षांनी एकदा पीक येणारं किंवा बहुवार्षिक म्हणजे जे मोठे वृक्ष आहेत आंबा फणसासारखे, पेरू चिक्कू सारखे ते बहुवार्षिक वृक्ष आहेत. एकदा लावले की वर्षानुवर्ष आपल्याला फळं मिळत राहतात. व्हेअरएज गाजर, बीट ह्याच्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या 2 वर्षांनी एकदा म्हणजे त्यांची लाईफ सायकल किंवा त्यांचा जो जीवनक्रम आहे तो 2 वर्षात पूर्ण होतो. आणि हेच जर आपण कुठलं तरी साधं धान्य देणारं पीक त्यांना उदाहरण म्हणून दिलं, गहू तांदूळ असतील किंवा कुठली डाळ असेल तर ती वार्षिक पिकं म्हणून आपण घेतो. सो अशा प्रकारेही त्यांचं वर्गीकरण होऊ शकतं. त्याच्या पुढे जाऊन आपण त्यांना सांगतो की काही वनस्पतींना फुलं येतात आणि काही वनस्पतींना फुलं येत नाहीत.
त्यामुळे सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती म्हणजे क्रिप्टोगॅम्स आणि फेनरोगॅम्स असं ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्या वनस्पतींचं वर्गीकरणही आपण त्यांना करून दाखवू शकतो. उदाहरणार्थ गुलाब आहे, सदाफुली आहे, शाळेच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या घरात असणाऱ्या कुठल्या कुंड्यांमध्ये रुजलेली झाडं आहेत ज्यांना फुलं येतात. आणि हेच जर पाहिलं आपण तर नेचेवर्गीय म्हणजे फर्न्स जी आहेत, जी पावसाळ्याच्या सुरुवातीला अगदी आपल्याला खूप लक्झुरियंटली वाढताना दिसतात, किंवा विटांवरती, भिंतींवरती असं ग्रो होणारे ब्रायोफाइट्स आहेत, ते आपण त्यांना दाखवू शकतो. पाण्यातला शेवाळ आहे, ते आपण त्यांना दाखवू शकतो. आणि आपण त्यांना सांगू शकू की ह्यांना काही फुलं येत नाहीत, ह्याही वनस्पतीच आहेत पण त्यांना फुलं येत नाहीत. आता त्यातलं कुठलं तरी एखादं कुतूहल चाळवलेलं मूल विचारू शकतो की यांना फुलं येत नाही, मग यांना वनस्पती का म्हणायचं? कारण बऱ्याच वेळेला लहान मुलांचा काय, मोठ्या माणसांचा सुद्धा असा गैरसमज असतो की फुलं येत नाही म्हणजे मग ते वनस्पती म्हणायचं का त्यांना? असा प्रकार मी पाहिलाय बऱ्याच लहान मुलांमध्ये आणि अगदी मोठ्या माणसांमध्ये सुद्धाही. तर त्यांना आपल्याला समजावून सांगायचं की वनस्पती म्हणजे नक्की काय, कारण त्याच्यासाठी त्यांचं हे कुतूहल जागृत करणं खूप महत्वाचं आहे. त्यांना असे प्रश्न पडायला हवेत, जेणेकरून ते पुढच्या वर्षी गेले की त्यांना लक्षात येईल की आपल्याला 7वी मध्ये गेल्यावरती वर्गीकरणाचा पुढचा भाग शिकायचा आहे. 6वी मध्ये जेव्हा ते शिकत असतील त्यावेळेला आपण वनस्पतींबरोबरच त्यांना प्राण्यांबद्दलही माहिती सांगणार आहोत. सो आधीच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं की वनस्पतींचं साधारणपणे स्ट्रक्चर किंवा रचना कशी आहे, उंची काय आहे, ह्यानुसार जेव्हा आपण त्यांचं वर्गीकरण करतो, तसंच त्यांना फळं देण्यासाठी किती वेळ लागणार आहे ह्यानुसार वर्गीकरण करतो. फुलं येतात का नाही येतात ह्यानुसार वर्गीकरण करतो. तसंच प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा प्राण्यांची शरीर रचना, त्यांचे अवयव, त्यांच्या इंद्रिय संस्था, ह्यावरनही त्याचं वर्गीकरण करता येतं. प्राणी कुठे राहतात, म्हणजे ते जमिनीवर राहत असतील तर भूचर आहेत, किंवा पाण्यात राहत असतील माशासारखे तर जलचर आहेत. फ्रॉग किंवा ज्याला आपण बेडूक म्हणतो, तर बेडकासारखे उभयचर आहेत की जे पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे त्यांचा वावर असतो. किंवा म्हणजे आकाश, सो ज्यांचा आकाशात संचार असतो. मी असं नाही म्हणणार की ते आकाशातच राहतात, कारण शेवटी ते जमिनीवर, झाडांवर कुठेतरी उतरतातच, पण त्यांचा साधारणपणे संचार आकाशात असतो, ज्याला आपण एरियल अॅनिमल्स किंवा खेचर असं म्हणतो. हे ते खेचर नाही बरं का, टेरेस्ट्रियल खेचर. खेचर हा प्रकार झाला की ज्यात आपण एरियल अॅनिमल्स बघणार आहोत. म्हणजे त्यात वटवाघूळही असू शकतं, जरी ते मॅमल आहे. म्हणजे वटवाघूळ हे जरी मॅमल असलं तरी त्याचा संचार हवेत असतो, असं मॅमल आहे ते, उडणारं मॅमल आहे असं आपण त्याला म्हणू. किंवा पक्षी आहेत वेगवेगळे, हे सगळे खेचर या गटात येतील. त्यांच्या अन्नग्रहणाच्या पद्धती, तर आता अन्नग्रहणाच्या पद्धती हा जो निकष आपण लावतो, तो निकष वनस्पतींसाठी पण आहे आणि तोच निकष प्राण्यांसाठी पण आहे. वनस्पतींसाठी जेव्हा आपण म्हणतो की वनस्पती स्वयंपोषी आहेत, त्या ऑटोट्रॉफ्स आहेत, म्हणजे स्वतः त्या प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून स्वतःचं अन्न तयार करू शकतात. परंतु काही वनस्पती आहेत त्या अशा नाहीयेत, त्या परपोषी आहेत, म्हणजे त्या दुसऱ्या कुणावर तरी अन्नासाठी अवलंबून आहेत. मग त्यांना उदाहरणं देताना स्टुडंट्सना आपण अशी उदाहरणं देऊ शकतो की ज्याच्यात आपली घटपर्णी आहे किंवा ड्रॉसेरा पिक्चर प्लांट आहे, की ज्या कीटकांना खातात स्वतःचा नायट्रोजन सोर्स मिळवण्यासाठी. तर ह्याच्याबद्दलचे बरेच व्हिडिओज अवेलेबल आहेत. नॅशनल जॉग्राफिक चॅनलचे पण व्हिडिओज अवेलेबल आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांना जर दाखवू शकत असाल, तुमच्याकडे काही ICT एनेबल्ड सुविधा असतील आणि तुम्ही त्यांना दाखवू शकत असाल, किंवा हल्ली मोबाईल्स असतात सगळ्यांकडे, तर मोबाईलवर आपण एखादा छोटासा व्हिडिओ जर त्यांना दाखवू शकत असू, तर त्यांना एक्झॅक्टली कल्पना येते की ही वनस्पती तर आहे, पण ती कशा प्रकारे कीटकभक्षी वनस्पती आहे, किंवा प्रकाश संश्लेषण करणारी वनस्पती आणि कीटकभक्षी वनस्पती यामध्ये काय फरक आहे. अगदी मूलतः त्यांच्या रचनेमध्येच काहीतरी फरक आहे का, असं त्यांना ऑब्झर्व्ह करता येईल. अशीच पद्धत प्राण्यांच्या अन्नग्रहणाच्या विविध पद्धतींमध्ये, की एखादा प्राणी हा दुसऱ्या प्राण्याला खाऊन टाकतो, म्हणजे गल्प करतो आणि त्याचा अन्न म्हणून वापर करतो. त्याच वेळेला तुम्ही असं उदाहरण देऊ शकता की डास. आता डास तुम्हाला जर चावणार असेल तर तो तुम्हाला अख्खं खाऊन टाकणार नाही. डास तुम्हाला चावतो आणि शोषून घेतो तुमच्या शरीरातलं रक्त. किंवा जळू एखाद्या व्यक्तीला लागली तर ती सुद्धा रक्त शोषून घेते. आता रक्त हे तिचं फूड नाहीये, हा भाग वेगळा, पण त्याच्या अन्नग्रहणाच्या ज्या पद्धती आहेत त्या
कशा वेगवेगळ्या आहेत आणि त्याप्रमाणे त्या प्राण्याच्या माउथ पार्ट्स मध्ये किंवा त्याच्या मुखामध्ये कसे फरक पडलेले आहेत हे तुम्ही त्या मुलांना समजावून सांगू शकता. दाखवणं शक्य असेल एखादी गोष्ट तर मायक्रोस्कोप खाली 8वी 9वी 10वीच्या मुलांना तर आपण नक्कीच दाखवू शकतो. अन्यथा तुम्ही त्यांना निरीक्षण करायला लावू शकता की एखादा प्राणी ते खाऊन टाकणार आहे का एखादा प्राणी शोषणार आहे. उदाहरणार्थ फुलपाखरू जेव्हा मध शोषतं फुलामधनं तेव्हा ते अख्खं फुल नाही खाऊन टाकत, त्यातला फक्त मध घेतं. सो ह्या अन्नग्रहणाच्या पद्धतींनुसार सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये खूप बदल झालेले आहेत आणि ते बदल जे आहेत ते वर्गीकरणाचा निकष ठरू शकतात. आता अत्यंत महत्वाचा आणि मुलांच्या मनावर अगदी आपल्याला कोरून ठेवायचा विषय तो म्हणजे पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्राणी. हे शब्द कदाचित मुलांना थोडे उच्चारायला जडव्यागळं वाटू शकतात, पण माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जितक्या जास्त वेळा हे शब्द तुम्हीच वर्गात त्यांच्यासमोर उच्चाराल आणि त्यांच्याकडनं म्हणून घ्याल, तितक्या त्या शब्दांची आपल्याला सवय होते. पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असणारे आणि अपृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा नसणारे. सो जेव्हा आपण म्हणतो की अगदी काय गांडुळासारखं म्हणजे एखादी व्यक्ती किती अगदी गांडुळासारखं वागावं की आपल्याला पाठीचा कणाच नाहीये अजिबात, काही मान सन्मान नाहीच आहे. सो अशा वेळेला तुम्ही बरेचदा भाषेचा आधारही घेऊ शकता. भाषेतल्या बऱ्याचशा म्हणी आणि वाक्प्रचारांचा आधारही घेऊ शकता आणि त्यांनी ह्या गोष्टी नक्की लक्षात राहतात की पाठीचा कणा असणारे म्हणजे पृष्ठवंशीय किंवा पाठीचा कणा नसणारे म्हणजे अपृष्ठवंशीय. आपण नंतर ह्याची इंग्रजी नावही बघू, कारण की जरी मराठीतलं पुस्तक असलं तरी पुस्तकात सुद्धा 8वी 9वी 10वीच्या पुस्तकांमध्ये कंसात इंग्रजी नावं दिलेली आहेत. कारण प्रचलित अभ्यासक्रमानुसार जेव्हा मुलं 10वी नंतर किंवा 12वी नंतर पुढे जातील त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी तेव्हा त्यांना इंग्रजी माध्यमच असणार आहे त्यांच्या अभ्यासासाठीचं. त्यामुळे ते शब्द सुद्धा त्यांना ओळखीचे असावेत, काही नाही तर निदान कानावर तरी पडलेले असावेत. ह्याची तजवीज आपणच शिक्षक म्हणून त्यांची लहानपणापासून करून ठेवायला हवी. स्पेलिंग्स लिहिणं हे 5वी 6वी 7वीच्या मुलांकडनं मला अपेक्षित नाहीये, पण निदान 8वी 9वी 10वीची मुलं अगदी कंसात ते नाव स्पेलिंग सकट लिहून ठेवून प्रत्येक वेळेला अभ्यास करताना पृष्ठवंशीय म्हणजे कॉर्डेट्स किंवा अपृष्ठवंशीय म्हणजे नॉन कॉर्डेट्स असं म्हणाले तर ते त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. अजून एक फरक प्राण्यांमधला म्हणजे अंडी घालणारे आणि पिल्लांना जन्म देणारे. हे तर अगदी उदाहरणांनी आपण त्यांना सहजच समजावून देऊ शकतो की रिप्रोडक्शन किंवा पुनरुत्पादनामधला हा अगदी मूलभूत फरक आहे की अंडी घालणारे प्राणी आणि पिल्लांना जन्म देणारे प्राणी. अशा प्रकारे सजीवांमधली म्हणजेच वनस्पती आणि प्राण्यांमधली जी विविधता आहे आणि त्यांचं वर्गीकरण आहे ह्याचं एक फाउंडेशन फंडामेंटल बेसिक्स अशा अर्थी 5वी 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे वनस्पतींचं वर्गीकरण हे त्यांच्या खोडांचा आकार, उंची, जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्यांचा अधिवास म्हणजे हॅबिटॅट यानुसार केलेलं आहे. तेच प्राण्यांचं वर्गीकरण त्यांची पेशींची रचना, पाठीचा कणा आहे का नाहीये, त्यांच्या पुनरुत्पादनाच्या पद्धती आणि ते कुठे राहतात आणि त्या राहण्याच्या ठिकाणावरनं त्यांच्या शरीरात कसे बदल झालेत यानुसार केलेलं आहे. मग आता ही वनस्पती आणि प्राण्यांमधली एवढी विविधता का? म्हणजे आपण पुन्हा पहिल्या स्लाइडवरती ज्या 87 दशलक्ष जातींबद्दल बोललो, ते एवढी विविधता का बरं निर्माण झाली? तर त्याचं उत्तर त्या मुलांना पुढच्या वर्षी गेल्यावर कळणार आहे आणि त्याचं उत्तर आहे की सजीवांचं अनुकूलन किंवा त्यांचं अडॅप्टेशन. सो प्रत्येक सजीव ज्या परिसरात ज्या वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराचे अवयव जे आहेत त्याच्यामध्ये आणि जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये कालानुरूप बदल घडवून आणतो आणि त्या बदलांना अनुकूलन असं म्हणतात. हे काही एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये. अनुकूलन किंवा अडॅप्टेशन किंवा इव्होल्युशन या सगळ्या प्रोसेसेस खूप काळ चालू राहतात आणि अनेक वर्षानुवर्ष चालू राहिल्यानंतर एखादा बदल जेव्हा स्वीकारला जातो आणि तो पुढच्या पिढीमध्ये जेव्हा पाठवला जातो पुनरुत्पादनाच्या माध्यमातून त्यावेळेला आपण त्याला अनुकूलन असं म्हणतो आणि ते अनुकूलन झालेल्या वनस्पती मग वेगळ्या उठून दिसतात. तर प्रत्येक प्रकारच्या वनस्पतींचं आणि प्राण्यांचं अनुकूलन हे त्यांना मिळालेल्या वातावरणानुसार वेगवेगळं असतं. तर ह्याची खूप छान उदाहरणं तुमच्या पुस्तकांमध्ये ऑलरेडी दिलेली आहेत की जलीय वनस्पतींचे आणि प्राण्यांचे अनुकूलन. ज्या वनस्पती पाण्यात राहतात
त्यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यूज जे असतात किंवा पाणी आणि अन्न हे इकडून तिकडे वाहून नेण्याचे ज्या उती आहेत किंवा पेशी आहेत त्या उत्तम प्रकारे डेव्हलप झालेल्या नसतात, कारण त्याची गरजच नसते. पाणी वाहून कशाला न्यायचं, पाण्यातच आहे वनस्पती. किंवा त्यांची जी पानं आहेत त्याच्यात आपण कमळाचं उदाहरण देऊ शकतो किंवा पाण्यावर तरंगणाऱ्या काही वनस्पती आहेत त्यांचं उदाहरण आपण देऊ शकतो. पाण्यात सबमर्ज्ड झालेल्या म्हणजे बुडालेल्या काही वनस्पतींची उदाहरणं आपण देऊ शकतो, ज्यांची पानं असतात त्यावर मेणासारखा थर असतो. कमळावरती पाण्याचा बिंदू अगदी ठरत नाही असं आपण म्हणतो, कारण त्याच्यावर तो मेणासारखा जो थर असतो त्यामुळे ते पाणी वाहून जातं आणि त्यामुळे ती पानं कुजत नाही. सो आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण भाव जर मुलांना समजावून सांगू शकलो तर त्यांना हे वर्गीकरण खूप सोपं जाणार आहे. त्यांना हे वर्गीकरण मुळात करायचंच का ह्याचं उत्तर मिळालेलं आहे, करायची गरज का पडली ह्याचंही उत्तर मिळालेलं आहे, एवढी वर्गीकरण करण्या एवढे सजीवच का निर्माण झाले ह्याचंही उत्तर आपण दिलेलं आहे. आता मग ते करायचं कसं हे आपल्याला त्यांना शिकवायचंय. वाळवंटी प्रदेशातल्या वनस्पतींचं आणि प्राण्यांचं अनुकूलन हे अधिक वेगळं असणार आहे आणि सांगताना इथे मी एक नमूद करू इच्छिते की 2 अगदी भिन्न प्रकारच्या उदाहरणांनी जर आपण त्यांना गोष्टी समजावून सांगू शकलो तर त्या त्यांच्या जास्त नीट लक्षात राहतात. की उदाहरणार्थ जमिनीवर असणाऱ्या वनस्पती आणि पाण्यात असणाऱ्या वनस्पती किंवा जमिनीवर असणारे प्राणी आणि पाण्यात असणारे प्राणी असा फरक सांगण्यापेक्षा पाण्यात असणारे प्राणी आणि वाळवंटात असणारे प्राणी म्हणजे जिथे पाणी अजिबात नाहीये आणि जिथे पाणी खूप आहे, म्हणजे 2 ड्रास्टिक गोष्टींमधले फरक जर आपण त्यांना समजावून सांगितले तर त्यांच्या नीट जास्त लक्षात राहतात. पाठांतर हा जरी इथे मुद्दा नसला तरी समजून घेणं हे त्यांना सोपं जातं. काही ठिकाणी पाठांतरही करायला लागणार आहे आणि ते करण्यासाठीच्या सोप्या काही क्लुप्त्या असू शकतात ज्या आपण नंतर बघूया पुढच्या स्लाइड्समध्ये. जेव्हा आपल्याला खूप टर्मिनॉलॉजीज आणि खूप नावं लक्षात ठेवायची असतात. नवीन शिक्षणाचा उद्देश जरी मुलांना घोका आणि ओका असं करायला लावणं हा नसला तरी सुद्धा काही गोष्टी पाठ कराव्याच लागतात आणि त्याला पर्याय नाहीये. उदाहरणार्थ गणित सोडवायचं आपल्याला तर आपल्याला पाढे यायलाच पाहिजे किंवा आपल्याला एखाद्या जागेचं क्षेत्रफळ काढायचंय तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला हा माहिती असायलाच पाहिजे. दरवेळेला आपण त्याचं सूत्र किंवा फॉर्म्युला हा शोधून काढण्यापासून सुरुवात करू शकत नाही जेव्हा आपल्याला त्याचं कुठेतरी वापर करायचा असतो, ऍप्लिकेशन करायचं असतं तेव्हा. तसंच काही बेसिक गोष्टी ह्या बायोलॉजी मधल्या सुद्धा जरी समजल्या तरी त्या लक्षात पण राहायला पाहिजे. अगदी पाठ करायला पाहिजे तसं म्हणणं नसलं तरी समजल्या असतील नीट तर त्या लक्षात राहू शकतात. की वाळवंटी प्रदेशातल्या वनस्पतींमध्ये जिथे पाणी खूप कमी मिळतं तिथे पाणी जर शरीरातलं गेलं तर चालेल का? नाही. म्हणजे मग त्याला काहीतरी आवरण असायला पाहिजे. किंवा जर वनस्पतींमध्ये जे स्टोमॅटा असतात ते स्टोमॅटा जर डीप म्हणजे खोलवर रुजलेले असतील तर पाण्याचा ट्रान्सपिरेशन जो लॉस होतो तो होणार नाही. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्यांना समजावून सांगू शकतो. आता आपण पाण्यातले पाहिले, डेझर्ट किंवा वाळवंटातले पाहिले आणि तिथून आपण एकदम नेतोय मुलांना हिमप्रदेशात जिकडे बर्फ पडतंय आणि ते बर्फ पडत असल्यामुळे टेम्परेचर खूप कमी आहे, तापमान खूप कमी आहे. वनस्पतींच्या किंवा प्राण्यांच्या अंगावर काहीतरी असं संरक्षण असणारं कव्हरिंग असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण स्वेटर घालतो तसं प्राणी कुठला स्वेटर घालणार आहेत असं विचारलं तर मुलांना खूप मजा वाटते आणि ते म्हणजे मुलं खूप इंटरेस्टिंग आणि छान उत्तरं देतात. वर्गात रमून जातात आणि मग त्यांना आपण अभ्यास करतोय असं बर्डन वाटत नाही. हा माझा पर्सनल अनुभव आहे. वन्य प्रदेशातल्या वनस्पतींचे आणि प्राण्यांचे अनुकूलन म्हणजे पाण्यातले पाहिले, वाळवंटातले पाहिले, त्यानंतर हिमप्रदेशातले पाहिले. आता जंगलातले प्राणी आणि जंगलातल्या वनस्पतींमध्ये काय गोष्टी आपल्याला आढळतात. सदाहरित वनांमध्ये जिकडे सदैव सगळी प्लांट्स किंवा सगळ्या वनस्पती बहरलेल्या दिसतात, जास्तीत जास्त प्राण्यांची डायव्हर्सिटी आपल्याला सदाहरित वनांमध्ये बघायला मिळते. मग तिथे काही प्रॉब्लेम असू शकतो का मुळात असा प्रश्न जेव्हा आपण ट्रिगरिंग क्वेश्चन ज्याला म्हणतो मुलांना किंवा इंट्रिग्युइंग क्वेश्चन असं ज्याला आपण म्हणतो तो विचारला की मग ती मुलं विचार करायला सुरुवात करतात की जंगलात तर सगळंच अवेलेबल आहे, हवं तेवढं पाणी आहे, चांगलं हवं तसं तापमान आहे, पण तरी तिथे सुद्धा एक प्रॉब्लेम असू शकतो की सगळीच झाडं खूप जोमाने वाढायला लागली तर त्यांना हवा तेवढा सूर्यप्रकाश मिळणार नाही. मग सूर्यप्रकाशासाठी त्यांच्या उंची वाढण्यामध्ये चढाओढ सुरू होते. थोडक्यात ह्या गोष्टी शिकवताना एक गोष्ट किंवा कथा, स्टोरी टेलिंग मेथड ज्याला आपण म्हणतो
तसं करून जर आपण मुलांना सांगितलं तर ते त्यांच्या लक्षात राहतं आणि त्यांना त्याचा कार्यकारणभाव समजतो. गवताळ प्रदेशातील वनस्पतींचे आणि प्राण्यांचे अनुकूलन, खाडी प्रदेशातील वनस्पतींचे अनुकूलन हे मला सिलेबसमध्ये दिसलं नाही, पण मी मुद्दामून घातलंय कारण जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारची अनुकूलनं सांगतो त्यावेळेला खाडी प्रदेशातील किंवा एस्च्युराईन एरिया मुलांना सांगणं ही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे कोकण प्रांतामध्ये जेव्हा मी शिकवत होते त्यावेळेला माझा अनुभव असा होता की काही उदाहरणं मुलांना जास्त जवळची वाटतात जिथे ते राहत असतात. सो खाडी प्रदेशात त्यांनी खारफुटीची जंगलं किंवा खारफुटीचा भाग पाहिलेला असतो आणि मग त्या मुलांना ब्रीदिंग रूट्स किंवा निमॅटोफोर्स ह्याच्याबद्दल बोलणं सोपं वाटतं आणि ती मुलं रिलेटही करू शकतात की खाडी प्रदेशात पाणी तर भरपूर आहे, मग आपण त्यांना जलीय वनस्पती का नाही म्हणायचो किंवा जलीय प्राणी असं का नाही म्हणायचो. पाणी भरपूर आहे पण ते पिता येत नाही कारण त्यात खूप मीठ आहे. मग अशा वेळेला सुद्धा एक फिजिओलॉजिकल ड्रॉट ज्याला आपण म्हणतो किंवा शरीरात घडणाऱ्या प्रक्रियांमध्ये अडसर निर्माण होतो या अतिरिक्त मिठाच्या पाण्यामुळे. त्यावेळेला मग त्या वनस्पती कशा प्रकारचं अनुकूलन दाखवतात ही गोष्ट सुद्धा मुलांना इंटरेस्टिंग वाटते. सरपटणाऱ्या आणि हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन, आता हे दोन्ही विविध वेगवेगळे प्रकार आहेत की सरपटणारे प्राणी जे अगदी म्हणजे जमिनीपासून 2 फूट पण वरती येऊ शकत नाहीयेत आणि हवेत संचार करणारे प्राणी जे मुक्तपणे हवेत विहार करतात, तर त्यांच्या अनुकूलनात काय फरक पडलाय. सरपटणारे प्राण्यांमध्ये मगर, सुसर असं एक्झाम्पल आपण घेतलं आणि हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांमध्ये अगदी चिमणी कावळा म्हटलं तरी त्यांच्या बॉडी वेट किंवा शरीराच्या वजनापासनं ते पंख आहेत की नाहीत, खवले आहेत का नाहीत, चोच आहे का नाही, इथपासनं सगळ्या गोष्टींचे जे फरक आहेत ते आपण मुलांकडनंच काढून घेऊ शकतो. उत्तर देण्याच्या ऐवजी त्यांना जर आपण खूप छोटे छोटे आणि त्यांच्या निरीक्षणाला पुष्टी देणारे असे प्रश्न विचारले तर मुलं यातनं स्वतःहूनच खूप गोष्टी शिकू शकतात. अन्न ग्रहणासाठी वनस्पती आणि प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन आणि परिसर साधर्म्य साधण्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन हे 2 वेगळे प्रकार आहेत. म्हणजे फक्त त्या प्रदेशात राहतायत म्हणून नाही, तर त्या प्रदेशाशी जुळवून घेण्यासाठी किंवा कॅमोफ्लॅज होण्यासाठी, आपण पटकन उठून दिसू नये शत्रूंनी आपल्यावर अटॅक केला तर, ह्या भावनेनी जे बदल झालेले आहेत वनस्पती किंवा प्राण्यांमध्ये स्पेसिफिकली, त्याला आपण परिसर साधर्म्य साधण्यासाठी किंवा अडॅप्टेशन्स फॉर एन्व्हायरमेंटल सिमिलॅरिटीज असं म्हणतो. अन्नग्रहणासाठी झालेले बदल आपण मगाशी बोललोच की ते अन्न शोषून घेणार आहेत का अन्न छद्मपादांच्या साह्याने अमिबा सारखे जे प्राणी आहेत ते सुडोपोडिया किंवा छद्मपादांच्या साह्याने ते अन्न एनगल्प करणार आहेत का ते तोंडाद्वारे ते खाऊनच टाकणार आहेत पूर्ण, ह्यानुसार पण त्यांच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. मी अतिशय बेसिक ग्राउंड लेवलची उदाहरणं देते कारण माझ्या डोळ्यासमोर आता शिक्षक नसून मी 5वी 6वी 7वीच्या मुलांना शिकवताना काय काय करीन हा विचार असल्यामुळे मी अशी उदाहरणं देते. हा बॅलन्स ठेवणं खरंच खूप कठीण जातं शिक्षकांना शिकवताना की माझ्या समोर आता जे विद्यार्थी आहेत ते खरं तर शिक्षक आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे सगळे कॉन्सेप्ट खूप छान माहिती आहेत, फक्त ते मुलांपर्यंत किती इफेक्टिव्हली आपण परिणामकारक आपण रित्या पोचवू शकतो एवढं सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. मी आता 5वी 6वी 7वी या गटाकडनं 8वी 9वी 10वी या गटाकडे शिफ्ट होणार आहे आणि साधारण मी अर्धी वेळ म्हणजे मला 1.5 तास दिलाय, तर त्यातला पाऊण तास आपण 5वी 6वी 7वी साठी वापरलाय आणि पुढचा पाऊण तास आपण 8वी 9वी 10वी साठी घेणार आहोत. त्याआधी या वेळेला मला सांगायला आवडेल की कुठल्या लर्निंग मेथड्स आहेत. टीचिंग मेथड्स असं म्हणण्यापेक्षा मला लर्निंग मेथड म्हणायला आवडतंय कारण मुलांबरोबर आपणही दरवेळेला काहीतरी नवीन शिकत असतो, त्यामुळे ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण करणं आणि त्याची नोंद करणं, मुख्य म्हणजे मुलांना वर्गीकरण शिकवताना नोंदी वर्गीकरणासारख्याच करायला शिकवणं खूप गरजेचं आहे. नुसतं एक लिहिलं मोर, त्याची माहिती लिहिली, त्याच्यानंतर लिहिलं चिमणी, त्याची माहिती लिहिली, तर ते निबंध लेखन असू शकेल पण ते वर्गीकरण असू शकणार नाही. आपल्याला नोंद करताना दिसलेल्या वनस्पतींमध्ये किंवा सांगितलेल्या प्राण्यांमध्ये जेव्हा आपण निरीक्षण करतो तेव्हा काय काय साधर्म्य आहे, काय काय फरक आहेत,
अशा स्वरूपाने त्याची नोंद करता यायला पाहिजे. त्यामुळे नोंद करायलाही शिकवायला लागेल मुलांना. नुसतंच असं म्हणून चालणार नाही की तुम्हाला काय दिसतंय तुमच्या बाजूला परिसरात, कुठली झाडं दिसतायत ती आणा लिहून. त्याची एका खाली एक जर त्यांनी नुसती लिस्ट केली तर त्याला आपण फार तर यादी करा असं म्हणू शकतो. त्यामुळे सुरुवातीला ते यादी करतील, पण मग त्या यादीतनं गोष्टी फिल्टर कशा करायच्या, सेपरेट आउट कशा करायच्या हे त्यांना आपल्याला नोंद करताना शिकवायला लागेल. त्याकरता मग गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा जोड्या जुळवा. आणि सगळ्यात छान प्रश्न मला आवडतो, ज्याला मुलंही खूप छान रिस्पॉन्ड करतात, ते म्हणजे कोण कुठे आढळतं आणि का. की घार आकाशातच का उडते, म्हणजे घार कोण कुठे आकाशात आणि आकाशात का उडते. किंवा बेडूक पाणथळीच्या जागेच्या जवळच आपल्याला का दिसतो. अमुक एक प्रकारचं झाड इथेच उगवलेलं आपल्याला का दिसतं. अशा प्रकारे कोण कुठे आढळतं आणि का ह्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा मुलं देतात तेव्हा ते मूळतःच वर्गीकरणाला त्यांनी सुरुवात केलेली असते, कदाचित नकळत. दिलेल्या जोडीतलं साधर्म्य ओळखून पर्याय निवडा हा एक प्रश्न आहे. हा थोडासा आपण म्हणतो ज्याला एक हायर ऑर्डर थिंकिंग, किंवा जी मुलं अशी असतात की ज्यांचं निरीक्षण खूप चांगलं असतं, त्यांना खूप कुतूहल असतं, त्यांना अजून काहीतरी जाणून घेण्याची अशी एक जिज्ञासा असते, त्या मुलांसाठी मग त्यांना आपण त्यांचे विचार अजून जागृत करण्यासाठी, त्यांचं कुतूहल अजून वाढवण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न देऊ शकतो की अॅनॉलॉजी म्हणजे एक जोडी दिलेली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी साम्य किंवा काहीतरी फरक आहे आणि तसाच आपल्याला दुसऱ्या जोडीसाठी सुद्धा साम्य किंवा फरक ओळखायचा आहे आणि त्याचं उदाहरण लिहायचंय. त्यामुळे इथे त्यांना कळलंय आणि ते अप्लायही करतायत. अशा प्रकारे आपण मग ती पद्धत वापरू शकतो. त्यामुळे ह्या ज्या पद्धतींची मी इथे लिस्ट दिली आहे, ह्या आपण 5वी, 6वी, 7वीच्या लहान मुलांसाठी नक्कीच वापरू शकतो. ह्याच्या नंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे अगदी फंडामेंटल्स किंवा बेसिक्स ज्याला आपण म्हणतो वर्गीकरणाचे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की सृष्टी, संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती आणि जाती अशा काही गटांबद्दलची इथे नावं दिलेली आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीशीज असं म्हणतो. वरच्या वर्गांना म्हणजे 13वी, 14वी, 15वी, 16वी, 17वी पर्यंत शिकवताना कुठेही सृष्टी, संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती, जाती शब्द वापरलेच जात नाहीत. त्यामुळे माझ्या तोंडात त्याचे इंग्लिश शब्दच बसलेले आहेत. पण मी नक्की प्रयत्न करीन की तुम्हाला सांगताना हे शब्द मुलांना कसे सोपे करून सांगता येतील. आंबा आणि माणूस यांचं क्लासिफिकेशन इथे उदाहरण म्हणून पुस्तकात दिलेलं आहे. हे पुस्तकातलं म्हणजे टेक्स्टबुक मधलं चित्र आहे. त्यात कार्ल लिनियसची जी द्विनाम पद्धती सांगितलेली आहे, त्यात जीनस आणि स्पीशीज असं दोन्ही आपल्याला सांगायला लागतं. म्हणजे 2 शब्दांच्या आधाराने आपल्याला स्पेसिफाय करायला लागतं की हे कुठलं प्लांट आहे. जसं खरं तर माणसांची नावं ठेवताना आपल्याला मिडल नेम सुद्धा लिहायला लागतं बरेचदा, कारण मंजिरी नावाच्या अनेक जणी असतील, भावे नावाचे अनेक लोक असतील, मंजिरी भावे नावाच्या सुद्धा 2-4 जणी कुठेतरी सापडतील. मग मंजिरी सुधाकर भावे या नावाचं कोणी सापडतंय का असं म्हटल्यामुळे आपण जास्त स्पेसिफिसिटीकडे जातो आणि जास्त अचूकपणे त्या स्पीशीज बद्दल किंवा जातीबद्दल बोलू शकतो. म्हणून आपण द्विनाम पद्धती वापरतो. आणि त्यात सृष्टी ही वनस्पतींसाठी प्लांटी आणि मानवासाठी ॲनिमलिया अशी आहे. संघ, वर्ग, गण, कुल, जाती, प्रजाती ह्या त्या वनस्पती आणि त्या प्राण्यानुसार बदलत जातात. ही जी उतरंड आहे किंवा हा जो वर्गीकरणाचा क्रम आहे एकानंतर एक येणारा, त्यालाच हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतात. आणि हे मुलांकडून घटवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण एकदा ही नावं किंवा ह्या टर्म्स त्यांच्या लक्षात राहिल्या की मग त्यांना पुढे क्लासिफिकेशन समजणं हे खूप सोपं जातं. तर 8वी पासून आता आपण सुरुवात करूया. 8वी मध्ये सजीव आणि सूक्ष्म जीवांचं वर्गीकरण आहे. तर इथे खूप छान पद्धत आणि त्याचा एक चार्ट ऑलरेडी दिलेला आहे, कारण चार्टिंग मेथड ही वर्गीकरण लक्षात ठेवण्यासाठी तक्ता बनवणे ही मेथड अत्यंत उपयोगाची पडते. ह्यात सुद्धा प्रत्येक शब्दाचे अर्थ मुलांना कळावेत अशी अपेक्षा आहे. मी 8वीच्या पुढे जाण्याच्या आधी 1-2 मिनिटाचा ब्रेक घेईन, एवढ्यासाठीच की मला असलेल्या शिक्षकांना विचारायला आवडेल
तुम्हाला या मोमेंटला काही फीडबॅक द्यायचा आहे किंवा तुम्हाला कुठली अशी गोष्ट आहे की जी एखादी मी पुन्हा सांगायला हवी आहे, ते तुम्ही मला सांगू शकता. प्राची, मी तुला विनंती करते की तू प्लीज चॅटवर बघ, कारण माझ्या स्क्रीन मोडवर मला चॅट मधलं काहीच दिसत नाहीये. चालेल, मी शीतल आहे, मी सांगते. हा शीतल, चालेल, मला सांगा प्लीज. इथपर्यंतच जे आपण बोललोय, आय मीन डज इट मेक एनी सेन्स टू यू, आणि हे तुम्हाला उपयुक्त वाटतंय का, असा एक फीडबॅक मला दिला तर बरं होईल. सगळेजण लिहितात आहे, खूप छान सेशन्स आहेत. कोणाला काही सूचना करायची असेल तर प्लीज करा, कारण की आपण नेहमी फीडबॅक देताना तो एक कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक असावा, असं मला वाटतंय. म्हणजे आता क्रिटिसाइज करायला कुणीच असं म्हणणार नाही की किती वाईट शिकवतायत ह्या बाई, असं काही कोणी म्हणणार नाही. पण ह्यात तुम्हाला काही अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन हवी आहे का, किंवा एखाद्या गोष्टीचं अधिक काही तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं असलं तर ते तुम्ही विचारू शकता. मग आपण जाऊया पुढे, का कोणाला कोणी काही विचारलंय? नाही, सध्या तरी कोणी काही विचारलेलं नाही, फक्त छान कमेंट्स आलेले आहेत, नाईस एक्सप्लेनेशन वगैरे. मग आपण आता 8वी 9वी 10वीच्या गटाकडे वळूया. इथे सुद्धा मी वर्गीकरण अशाचसाठी केलंय कारण की लहान मुलं आहेत 5वी 6वी 7वीची, आणि त्यांना खूप जडव्यागळ शब्द हे त्यांच्या पाठ्यपुस्तकात, त्यांच्या अभ्यासक्रमात दिलेले नाहीयेत. तेच 8वी 9वी 10वी पासून थोडे कठीण शब्द हे त्यांच्या पाठ्यपुस्तकात आहेत, आणि ते कठीणाचे सोपे कसे करायचे हे आपण आता बघूया. सो जेव्हा आपण त्यांना सांगतो की सजीव हे मूलतः 2 गटांमध्ये विभागले गेलेले आहेत, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. तर ह्यात आपण त्यांना शब्द सांगताना आदि म्हणजे अगदी सुरुवातीचा, आपण आदिकाल म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळापासून असं म्हणतो, आणि दृश्य केंद्रकी म्हणजे ज्याचं केंद्रक किंवा न्यूक्लियस हे अगदी व्यवस्थित दिसू शकतं, त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतं, त्यामुळे ते वेल डिफाईन्ड असतं, व्यवस्थित ते केंद्रक दिसू शकतं. अशा सजीवांना आपण दृश्य केंद्रकी म्हणतो. आणि आदि केंद्रकी जे असतात प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स, तर त्यातला आपण इंग्रजी शब्द सुद्धा त्यांना आपण सांगावेत असं माझं खरंच मनापासून मत आहे. मी इथे लिहिले पण आहेत मुद्दाम, कारण आधीच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघितलं तर फक्त मराठीत शब्द आहेत. इथे लिहिताना मी मुद्दामून त्याचे इंग्रजी शब्द पण घातले, की वर्गीकरणासाठी जे निकष वापरण्यात आले त्यात पेशींची जटिलता किंवा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल हा महत्वाचा भाग आहे. म्हणजे एखाद्या वनस्पती किंवा प्राण्याची पेशी ही किती कॉम्प्लेक्स आहे किंवा किती सिंपल आहे यानुसार आपण त्याचं वर्गीकरण करतो. त्याला प्रोकॅरियोट्स किंवा युकॅरियोट्स अशा 2 गटांमध्ये आपण त्यांची विभागणी करतो. मंजिरी, हॅलो हॅलो. हा, येस शीतल. एकच 2 क्वेश्चन्स आलेली आहेत. प्लीज सजेस्ट प्रोजेक्ट रिलेटेड क्लासिफिकेशन ऍक्टिव्हिटी बेस. प्रोजेक्ट काय रिलेटेड. ठीक आहे, ते मी सांगते. आणि आणखीन एक व्याख्या कशा लक्षात ठेवायला सांगाव्यात मुलांना. ओके, व्याख्या कशा लक्षात ठेवायला सांगाव्यात त्याचीच आता आपण सुरुवात करतोय. आणि प्रोजेक्ट्स, एक 2-4 प्रोजेक्ट्स मी सेशनच्या शेवटी सुचवते, जे तुम्ही लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना असे वेगवेगळे मग देऊ शकाल. ओके, सो व्याख्या लक्षात ठेवण्यासाठी व्याख्येचा मुळात अर्थ समजायला पाहिजे. सो जेव्हा आपण म्हणतो आदि केंद्रकी किंवा प्रोकॅरियोट्स, प्रो म्हणजेच आदि, म्हणजे आदि काळापासून अगदी सिंपल, त्यांच्यात काही फारसा बदल झालेला नाही. त्याच्यात वेगवेगळं असं आपण काही करू शकत नाही की सायटोप्लाझम कसं आहे किंवा त्याचं न्यूक्लियस कसं आहे, असं आपण वेगवेगळं त्याच्यात करू शकत नाही. अगदी सिंपल स्ट्रक्चर, ते आदि केंद्रकी झाले. आणि ज्याच्यात दृश्य म्हणजे विजिबल, यू म्हणजे ट्रू किंवा विजिबल म्हणजे दिसणारं, असं ज्याचं केंद्रक आहे ते म्हणजे दृश्य केंद्रकी. आता जर तुम्ही क्लासिफिकेशनचा चार्ट किंवा हा जो तक्ता आहे तो बघितला तर त्यात आदि केंद्रकीच्या खाली एकच सृष्टी आहे, आणि ती म्हणजे मोनेरा. मोनेरा ही एकच सृष्टी अशी आहे की जी प्रोकॅरियोट्स किंवा आदि केंद्रकीमध्ये मोडते. तेच जर तुम्ही दृश्य केंद्रकी बघायला गेलात तर दृश्य केंद्रकीमध्ये प्रोटिस्टा, बुरशी किंवा कवक, वनस्पती आणि प्राणी ह्या 4ही सृष्टी या दृश्य केंद्रकीमध्ये आहेत. दृश्य केंद्रकी हे जास्त इव्हॉल्व्ह झालेले, जास्त प्रगत झालेले अशा प्रकारचे सजीव आहेत, जर तुम्ही त्याची कंपॅरिझन आदि केंद्रकीशी केलीत तर. त्यामुळे मोनेरा ही एकमेव सृष्टी त्यांना लक्षात ठेवायची आहे आदि केंद्रकीसाठी. आणि उरलेल्या 4ही म्हणजे प्रोटिस्टा,
कवकवर्गीय, वनस्पतीवर्गीय आणि प्राणीवर्गीय हे सगळे आपण दृश्य केंद्रकीच्या माध्यमातूनच वर्गीकृत करणार आहोत. आता आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी झाल्यानंतर जो सजीव आहे त्या सजीवाचा प्रकार किंवा त्याची जटिलता कशी आहे, एक सिंगल सेल म्हणजे सिंगल पेशी असणारा सजीव आहे की बहुपेशीय सजीव आहे. सिंगल म्हणजे एकमेव सेल किंवा पेशी असणारा सजीव, जसं की अमिबा म्हटलं आपण, तर एकपेशीय सजीव आहे. काही फार मोठं त्याच्या अंगात वेगवेगळी इंद्रिय नाही आहेत, वेगवेगळ्या संस्था नाही आहेत कार्य करणाऱ्या, पेशी जास्त नाही आहेत म्हणून त्यांच्या उती झालेल्या नाही आहेत किंवा टिश्यूज झालेले नाही आहेत. त्यामुळे ह्या भागाचा विचार करताना ते एकपेशीय आहेत का बहुपेशीय आहेत असं आपण त्याचं वर्गीकरण केलं. आता एकपेशीय म्हटलं तर आदिकेंद्रिकीच्या अंडर एकपेशीय मोनेरा आणि दृश्य केंद्रिकीच्या अंडर एकपेशीय प्रोटिस्टा. हे आपण त्यांना क्लासिफिकेशन तक्ता करूनच लक्षात ठेवायला सांगायचं आहे. ही नावं जितके वेळा आपण जास्त उच्चारू तितके वेळा ती त्या मुलांच्या लक्षात चांगल्या प्रकारे राहणार आहेत. म्हणजे मला आठवतंय की माझ्या 8वीत मला कोणीतरी ही नावं शिकवली होती शाळेत, म्हणजे बाईंचं नावही आठवतंय आणि त्यांनी शिकवली होती, ती इतकी छान शिकवली होती की त्यामुळे ती नावं मला आज अनेक 20-25 वर्षानंतर पुस्तक उघडून बघितल्यावर पण छान आठवत होती. मागच्या पानावरनं पुढच्या पानावर आठवल्यासारखी आठवत होती. नंतरचं सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमातनं होऊन सुद्धा त्यामुळे ह्याच्यावरती आपण जे म्हणतो की ऑडिओ, व्हिज्युअल आणि कायनेस्थेटिक अशा 3 प्रकारचे इंटेलिजन्सेस मुलांसाठी आपल्याला डेव्हलप करावे लागतात. तर वर्गीकरण प्रोजेक्टच्या आधारे करायचं असेल तर तुम्ही त्यांना कायनेस्थेटिक इंटेलिजन्सचा पण वापर करायला देता, की जा बाहेर प्लांटची सॅम्पल्स कलेक्ट करा, वर्गात आणून ती सॉर्ट करा, ती सेपरेट करून बघा त्यांच्यात काय वैविध्य आहे आणि काय सिमिलॅरिटी आहे. तसंच आपण त्यांना ऑडिओ माध्यमातून जेव्हा वर्गात शिकवतो तेव्हा त्यांच्या कानावर जितके वेळा ते शब्द पडतील आणि ती स्वतः मुलं ते शब्द जितके वेळा उच्चारून स्वतःचे स्वतः ऐकतील तितके ते त्यांच्या जास्त चांगले लक्षात राहणार आहेत. त्याच्यानंतर येतो पोषणाचा प्रकार म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन. हे आपण म्हटलं की स्वयंपोषी आहेत, परपोषी आहेत की प्राणीपोषी आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतःच प्रकाश संश्लेषणाने बनवतायत का कुजलेल्या किंवा मेलेल्या अशा पदार्थांवर त्यांचं पोषण होतंय का पॅरासाइट्स म्हणजे सरळ ते दुसऱ्या जिवंत होस्ट कडनं ते अन्न मिळवत आहेत. या प्रकारे आपण बघितलं तर बहुपेशीयमध्ये आपल्याला 3 प्रकार दिसतात. कवक जी कुजलेल्या मेलेल्या पदार्थांवर किंवा अगदी डेड डिकेइंग मॅटर म्हणजे लेदरचा बेल्ट किंवा भिंत ह्याच्यावर सुद्धा आपल्याला बुरशी उगवताना दिसते. लाकडाचा एखादा ओंडका ह्याच्यावर सुद्धा उगवताना दिसते आणि झाडांवर किंवा प्राण्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे रोग निर्माण करून पॅरासाइट म्हणून बुरशी उगवताना दिसते. वनस्पती ज्या आहेत त्या प्रकाश संश्लेषणाचं काम स्वतः करून अन्न तयार करतात आणि प्राणी आहेत ते परपोषी आहेत, दुसऱ्यावर कुठल्या तरी सजीवावरती ते अवलंबून आहेत स्वतःचं पोषण घेण्याकरता. त्याच वेळेला त्यांच्यात अजून एक महत्वाचा फरक आहे ते म्हणजे पेशीभित्तिका असणे. तर पेशीभित्तिका असणे हे बुरशीच्या बाबतीतही आहे आणि वनस्पतींच्या बाबतीतही आहे. सेल वॉल प्रेझेंट असते. प्राण्यांच्या बाबतीत बघायला गेलं तर पेशीभित्तिका त्यांना नसते. सेल मेम्ब्रेन त्यांना पेशीभित्तिका नसते. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानुसार त्यांचा उत्क्रांतीनुसार जो वर्ग बदलत जातो की सुरुवातीला ते आदी केंद्रकी होते आणि तिथून आता दृश्य केंद्रकीकडे त्यांचा प्रवास झालाय किंवा अगदी सुरुवातीला ते एकपेशीय होते आणि आता बहुपेशीय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणून ते डेव्हलप झालेले आहेत. ह्या वर्गीकरणाच्या निकषांवर विटेकरांनी हे बेसिक जे आपण वर्गीकरण म्हणतो ते केलेलं आहे. 5 गटांमधलं सजीवांचं वर्गीकरण. त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. प्रत्येक सृष्टी मी खूप डिटेल मध्ये घेत नाहीये कारण आपल्याला वेळेअभावी तेवढं सगळं घेता येणार नाही. जर कधी असेल तशी काही संधी तर मी प्रत्येक सृष्टीवर आपण एक लेक्चर सिरीज करू शकू. पण सध्या तरी मोनेरामध्ये बघायला गेलं तर सगळे एकपेशीय आहेत. आपण अगदी सुरुवातीलाच बघितलं की नुसतं तक्त्यावरनं लक्षात ठेवायचं असेल तरी सगळे आदी केंद्रकी आहेत, सगळे एकपेशीय आहेत आणि हे स्वयंपोषी किंवा परपोषी आहेत. ह्यातले काही असतील ते प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतील, काही असतील ते परपोषी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतील आणि अशा वेळेला मग ते कुठला तरी रोग सुद्धा निर्माण करू शकतात, जसं की कॉलेरा किंवा अशा प्रकारचे रोग ते निर्माण करू शकतात.
आदिकेंद्रकी आहेत आणि त्यात पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. पटलबद्ध केंद्रक म्हणजे जे आपण ज्याला म्हटलं की वेल डिफाईन्ड न्यूक्लियस किंवा त्या न्यूक्लियस किंवा केंद्रकाला त्याच्या भोवती एक आवरण किंवा कव्हर असं नसणार आहे. सिम्पल स्ट्रक्चर त्या पेशीचं असणार आहे. पेशी अंगक पण नसणार आहेत. पेशी अंगक जी वेगवेगळे सेल ऑर्गनेल्स आपण ज्याला म्हणतो तसे कुठलेही त्याच्यामध्ये सापडणार नाहीयेत. खाली वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. त्यांचे विविध आकार पण तुम्ही बघू शकता आणि मुलांना दाखवू शकता. त्यातले काही आहेत त्यांना मुवमेंट करण्यासाठी किंवा हालचाल करण्यासाठी, प्रचलन करण्यासाठी अनेक वेगळ्या प्रकारची अंग दिलेली आहेत, ज्याला आपण फ्लॅजेला म्हणतो किंवा सिलिया म्हणतो किंवा सुडोपोडिया म्हणतो. म्हणजेच कशाभिका असं नाव वापरलं जातं फ्लॅजेलासाठी. जे असे चाबकासारखे किंवा शेपटीसारखे वळवळणारे असे अशी अंगकं असतात आणि त्यांनी त्या प्राण्याची किंवा वनस्पतीची किंवा मोनेरा गटातल्या सजीवांची हालचाल होऊ शकते. किंवा छद्मपाद म्हणजे सुडोपोडिया. तर सुडो म्हणजे खोटं, पाद म्हणजे पोडिया किंवा पाय. त्यामुळे ते खरे पाय नसतात, पण पायांसारखं फंक्शन करून किंवा पायांसारख्या हालचालीनी तो सजीव हालचाल करत असतो, पुढे जात असतो. दुसरी सृष्टी आहे ती प्रोटिस्टा. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव हे एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. का? कारण की आता आपण मोनेरा सोडल्यास उरलेले सगळे जे आहेत ते दृश्य केंद्रकी आहेत. दृश्य केंद्रकी म्हणजे त्याच्यात केंद्रक दिसणार. ते स्पष्ट दिसण्यासाठी त्याला बाहेरून एक छान एन्व्हलप किंवा कव्हर किंवा आवरण असणार. त्यामुळे प्रोटिस्टामधले एकपेशीय आहेत, पण त्यांना पटलबद्ध केंद्रक असते. आता मोनेरा आणि प्रोटिस्टा हे दोन जर आपण मुलांना लक्षात ठेवण्याकरता फरक लक्षात ठेवून आठवायला सांगितले किंवा त्याच्यातल्या साम्य लक्षात ठेवून आठवायला सांगितले तर त्यांना ह्या गोष्टी निश्चित लक्षात राहतात. जसं मोनेरा आणि प्रोटिस्टामध्ये काय साम्य आहे, तर दोन्ही सजीव एकपेशीय आहेत. आणि त्याच्यात काय फरक आहे, तर मोनेरा गटातले जे सजीव आहेत त्याच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक नसतं, प्रोटिस्टामध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. प्रचलनासाठी जसं मी आता म्हटलं छद्मपाद, रोमके किंवा कशाभिका असतात. आता ही नावं ऐकायला थोडीशी संस्कृत प्रचूर असल्यामुळे सुरुवातीला कठीण जाऊ शकतात, पण जर भाषेचा आधार घेतला, भाषेतली गंमत आपण मुलांना समजावून सांगू शकलो तर त्यांच्याही नावं लक्षात राहतात. आपण म्हणतो ना कुणाचं तरी हास्य छद्मी आहे म्हणजे खोटं आहे, कोणीतरी असं खोटं खोटं सार्कॅस्टिकली हसलंय तर त्याला आपण म्हणतो छद्मी हास्य. छद्म म्हणजे खोटं, पाद म्हणजे पावलं किंवा पाय. त्यामुळे छद्म पाद, सुडोपोडिया म्हणजे खोटे खोटे पाय, जे जे अवयव म्हणून वेगळे नसून एकाच पेशीचा थोडासा भाग आहे, जो पायांसारखं फंक्शन करणार आहे. रोमके, माझ्या अंगावर रोम उभे राहिले अगदी किंवा काटा आला माझ्या अंगावर असं जेव्हा आपण म्हणतो त्यातलाच हा रोम रोम जो शब्द आहे तो म्हणजे रोमके किंवा सिलिया. पॅरामेशियम जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या सिलिया दिसतात. मी दाखवते पुढच्या स्लाइडमध्ये. किंवा कशाभिका, कशाभिका म्हणजे फ्लॅजेलम, जे तुम्हाला इथे खालच्या पिक्चर मध्ये दिसतंय, जिथे आपण एक युगलिनाचा फोटो टाकलाय, त्यात एक चाबकासारखा किंवा शेपटीसारखा भाग दिसतोय, तो म्हणजे फ्लॅजेलम किंवा कशाभिका. आणि पहिल्या चित्रात जर तुम्ही बघितलं तर वॉलवॉक्स ही एक शैवाळाचा प्रकार आहे आणि त्याच्यात सुद्धा असं बॉल सारखी एक शैवाळाचे सगळे सेल्स इंडिव्हिज्युअल एक 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 पेशी एकत्र येऊन एका बॉल सारख्या कॉलनीमध्ये ते एकत्र राहतात आणि मग ती अख्खी कॉलनीच्या कॉलनी मूव्ह होते किंवा कॉलनीच्या कॉलनी इकडे तिकडे जाऊ शकते पाण्यात. कशी काय पोहते तर ती ह्या फ्लॅजेला किंवा कशाभिकांच्या आधाराने प्रत्येक सेल पोहतो आणि एकत्रित परिणाम म्हणून अख्खी कॉलनी मूव्ह होऊ शकते. त्यात काही स्वयंपोषी आहेत, जसं मी इथे आता दाखवलंय चित्र, वॉलवॉक्स आणि युग्लिना यांच्यामध्ये हरितलवक असतात, त्यामुळे ते स्वयंपोषी आहेत. आणि जर परपोषी असतील तर अमिबा आणि पॅरामेशियमचं एक्झाम्पल मी इथे दिलंय. पॅरामेशियमच्या अंगावरती बघा अशा रोम उभे राहिल्यासारख्या अशा कशा हे आहेत, सिलिया आहेत किंवा रोमके असं ज्याला म्हणतात, ते तुम्हाला दिसेल. आणि त्याची मुवमेंट पॅरामेशियम करू शकतो. ही नावं लक्षात कशी ठेवायची, तर पॅरामेशियम दिसतंय असं चपलेच्या आकाराचं. पॅरागॉन नावाच्या चपलेचा ब्रँड आहे, तर पॅरामेशियम, पॅरागॉन, चपलेचा आकार पॅरामेशियम. म्हणजे अशा कुठल्याही प्रकारच्या आजूबाजूच्या गंमतशीर रेफरन्सेसनी मुलांना ह्या गोष्टी लक्षात राहू शकतात. किंवा अमिबा,
अमिबा हे नाव सुद्धा त्यांनी कदाचित ऐकलेलं असू शकतं. आपण म्हणतो अमिबॉइड डिसेंट्री, सध्या साथ सुरू आहे, पाणी सगळ्यांनी उकळून प्या. तर तो अमिबा त्यांनी ऐकलेला असतो. तो प्रत्यक्षात दिसतो कसा आणि मग तो स्वतःचा आकार कसा असा बदलत जातो एकच पेशी असताना, कारण त्याला कुठूनही पाय आणि हात फुटू शकतात थोडक्यात आणि कुठूनही तो आलेलं अन्न ग्रहण करू शकतो. जेव्हा मुलांना व्हिज्युअली आपण गोष्टी इमॅजिन करायला सांगतो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो, तेव्हा त्यांच्या लक्षात नक्की राहतं. तिसरी जी सृष्टी आपण बघणार आहोत ती आहे कवक सृष्टी. ह्याच्यात परपोषी सजीव आहेत जे स्वतःचं अन्न स्वतः करू शकत नाहीत आणि त्यामुळे ते अवलंबून असतात त्यांच्या पोषणासाठी दुसऱ्या सजीवांवरती किंवा डेड डिकेइंग कुठल्या तरी प्रकारच्या मॅटरवरती. म्हणजे मी जसं म्हटलं की लाकडाचा उंडका पडलाय किंवा लेदरचा बेल्ट पावसाळ्याच्या दिवसात दाराच्या मागेच राहिलाय किंवा चप्पल आहे जी अशी काळोखीत जागात कुठेतरी पडली आहे, तर ह्याच्यावरती बुरशी उगवू शकते. मुलांना पोषणाचे हे प्रकार सांगताना सुद्धा आपण भाषेचा आधार घेऊ शकतो. जसं त्यांना आपण म्हणतो की अगदी म्हणजे कंपल्सरीली कवक वर्गातले जे सजीव आहेत ते दुसऱ्या कुठल्या तरी सजीवाला काहीतरी नुकसान पोहोचवणार आहेत, काहीतरी प्रकारचा डिसीज किंवा रोग निर्माण करणार आहेत आणि त्यांना त्याच प्रकार चा सजीव खाण्यासाठी अवेलेबल व्हायला पाहिजे, नाहीतर ते दुसरं काही खाऊ शकत नाही. असे सुद्धा असतात किंवा असेही असतात की बाबा जर मला मिळाला एखादा सजीव किंवा एखादं झाड ज्याला मी इन्फेक्ट करू शकतो तर मी त्याच्यातनं पोषण घेईन. नाही मिळाला तर मग मी जे काही डेड डिकेइंग मॅटर आहे, कुठे पानं पडली आहेत, कुठे शेण पडलंय, त्याच्यावरती मी स्वतःची वाढ करून घेऊ शकतो. सो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पोषणाच्या पद्धती आपल्याला कवकांमध्ये दिसतात. बरीचशी कवकं ही मृतोपजीवी आहेत, म्हणजे ज्याला मी म्हटलं की कुजलेल्या कार्बनी पदार्थांवरती जगतात. अगदी शेणगोट्यावर सुद्धा उगवणाऱ्या कवकाच्या अनेक प्रकारांची माहिती आपल्याला असेल, ज्याला आपण कॉप्रोफिलस फंगस किंवा कॉप्रोफिलस फंजाय असं म्हणतो, जे स्पेसिफिकली अगदी प्रिफर करतात अॅनिमल एक्सक्रिटा किंवा शेण, वेगवेगळ्या प्राण्यांचं शेण, ह्याच्यावर ते ह्या बुरशीचे प्रकार वाढू शकतात. आता इथे आपल्याला एक महत्वाचा मुद्दा त्यांना सांगायला लागेल की पेशी भित्तिका तर असतेच, कारण की आता हे सगळे दृश्य केंद्रिकेमध्ये आहे, त्यामुळे पेशी भित्तिका त्यांना आहे, पण त्यात कायटिन नावाचं एक वेगळ्या प्रकारचं पॉलिसॅक्राइड किंवा शुगरचं डेरिव्हेटिव्ह कंपाऊंड त्याच्यामध्ये आहे आणि ह्या कायटिनमुळे बरेच वेळा जेव्हा आपण उत्क्रांतीचा सिद्धांत अभ्यास करायला घेतो त्यावेळेला आपल्याला असा प्रश्न पडलेला दिसतो वैज्ञानिकांना की बुरशी हे नक्की काय आहे बाबा, इव्होल्युशनच्या वेळेला प्राण्यांपासून इव्हॉल्व्ह झालंय, प्राण्यांच्या आधी का वनस्पतींच्या आधी इव्हॉल्व्ह झालंय? कारण पेशीभित्तिका तर आहे, त्यांचं जे प्रजनन आहे त्याच्यामध्ये बरीचशी साधर्म्यता ही वनस्पतींकडे, पण त्यांच्यामध्ये कायटिन आहे, म्हणजे अगदी झुरळ किंवा खेकडा ह्यांच्या कवचांमध्ये जे कायटिन असतं तशाच प्रकारचं कायटिन हे आपल्याला बुरशीमध्ये सुद्धा आढळतं. त्यामुळे मग नक्की उत्क्रांतीत कुठे कवक ठेवायचं, तर ह्या दोघांच्याही मध्ये, म्हणजे काही गुणधर्म वनस्पतींचे पण आहेत, काही गुणधर्म प्राण्यांचे पण आहेत, असं तुम्ही मुलांना सांगू शकाल. काही कवक ही तंतुरूपी असतात आणि त्यात असंख्य केंद्रके असतात. तंतुरूपी म्हणजे असं दोरीसारखं किंवा अगदी फाईन आपण ज्याला म्हणतो सुतासारखं, तशी त्यांचे तंतू असतात. त्यात अनेक उदाहरणं देऊ शकतो आपण, जी उदाहरणं मुलं रोजच्या आयुष्यात बघू शकतील. ते म्हणजे मशरूम्स. मी मुद्दाम इथे चित्र दिलंय, पुस्तकातलं चित्रही दिलंय आणि पुस्तकाबाहेरची चित्र दिली आहेत की मशरूम किंवा भूछत्र, अळंबी ज्याला म्हणतो, ते त्यांना ऑब्झर्वेशन मध्ये नक्की दिसेल. अलॉंग विथ दॅट किणवणासाठी किंवा फर्मेंटेशनसाठी, केक बनवण्यासाठी किंवा काही प्रकारच्या फर्मेंटेड प्रोडक्ट्स किंवा रेसिपीज बनवण्यासाठी मुलं जेव्हा यीस्ट बघतात तेव्हा आपण त्यांना यीस्ट पाकिट दाखवू शकतो, त्यातले यीस्टचे छोटे छोटे गोळे दाखवू शकतो आणि ते जर आपण नुसते फोडले आणि मायक्रोस्कोपच्या स्लाइड खाली दाखवले तर त्यांना छोटे छोटे यीस्टचे सेल्स किंवा यीस्टच्या पेशी दिसू शकतात. सो सीइंग इज बिलिव्हिंग. त्यांनी एकदा पाहिलं की त्यांच्या नक्की लक्षात राहणार आहे आणि मग त्यांचा विश्वास बसणार आहे की हो, एक सेल असतो तो कसा दिसतो, असा गोल दिसतो का चौकोनी दिसतो का दंडगोलाकृती दिसतो. सो बघणं आणि ऑब्झर्वेशन करणं हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असेल. नंतर आपण जसं पुढे जातो तसं सूक्ष्मजीवांचं सुद्धा वर्गीकरण आपल्याला इथे दिलेलं आहे. मी खूप डिटेलमध्ये जात नाहीये, तुमच्या पुस्तकांमध्ये या ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्याचाच आपण विचार करतोय आता.
पण त्यात आदिकेंद्रिकी दृश्यकेंद्रिकीमध्ये जीवाणू किंवा बॅक्टेरिया जे आहेत ते प्रोकॅरियोट्स आहेत. आणि तेच जर आपण प्रोटोझुआ म्हणजे आदिजीव, प्रोटो म्हणजे आदी, झुआ म्हणजे सजीव, सो प्रोटोझुआ म्हणजे आदिजीव, कवक आत्ताच आपण पाहिलं, आणि शैवाल शेवाळ म्हणजे अल्गे ह्यांचं क्लासिफिकेशन केलेलं दिसतं. ह्याची वर्णनं आणि उदाहरणं दोन्ही पुस्तकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. पण ह्याची शब्द जे आहेत ते लक्षात ठेवले तर ते कसे लक्षात ठेवायचे हे जर मुलांना तुम्ही अर्थासकट सांगितलं तर ते त्यांच्या नक्की लक्षात राहतील. जस्ट रोलिंग द स्लाइड्स अ लिटिल बिट अहेड. 9वी मध्ये मुलं गेली की त्यांना वनस्पतींचं वर्गीकरण सुरू होतं. आतापर्यंत आपण त्यांना सजीवांचं वर्गीकरण, ज्यात वनस्पती हा एक भाग आहे, इथपर्यंत आणलंय. आणि आता त्या वनस्पतींचं सेपरेटली पुढे वर्गीकरण कितीतरी होऊ शकतं हे आपल्याला त्यांना दाखवायचंय. तर जेव्हा वनस्पती सृष्टी आपण म्हणायला जातो त्यावेळेला आपल्याला त्यांना क्रिप्टोगॅम्स आणि फेनरोगॅम्स या दोन्ही बद्दल सांगणं खूप गरजेचं आहे. किंवा आपण त्यांना म्हणू आता क्रिप्टो म्हणजे हिडन किंवा लपलेलं, आणि फेनरो म्हणजे व्हिजिबल, असे इंग्रजीतले त्याचे अर्थ आहेत. पण आपण त्यांना रोजच्या वावरण्यात येणाऱ्या गोष्टींची उदाहरणं जर दिली की आता क्रिप्टो करन्सी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती क्रिप्टो करन्सीची नाणी किंवा नोटा छापलेल्या आपल्याला मिळतात का? तर नाही मिळत. त्या व्हर्च्युअल मोडवरती आहेत किंवा त्या हिडन आहेत. सो त्याचा अर्थ क्रिप्टो किंवा क्रिप्टो लँग्वेज मध्ये काही गोष्टी लिहिल्या जातात, एन्क्रिप्शन अशा अर्थी काही गोष्टी लिहिल्या जातात. त्या आपल्याला एखादा कोडं सोडवल्याशिवाय कळत नाही. तसंच क्रिप्टोगॅम्स म्हणजे जिथे हिडन किंवा न दिसणारे भाग आहेत, आणि फेनरोगॅम्स म्हणजे व्हिजिबल आहेत. सो ह्या वनस्पतींचं वर्गीकरण हे क्रिप्टोगॅम्स आणि फेनरोगॅम्स अशा 2 गटांमध्ये केलेलं आहे, ज्याच्यात आपण म्हणतो की अपुष्प वनस्पती आणि सपुष्प वनस्पती. तर सपुष्प वनस्पतीची फुलं दिसतात, फेनरोगॅम्स. अपुष्प वनस्पतींमध्ये फुलं दिसली नाही तरी सुद्धा पुढची जनरेशन किंवा पुनरुत्पादन होणं हे गोष्ट होत असते वेगळ्या माध्यमातनं. ते क्लासिफाय केलेले आहेत अबीजपत्री किंवा अपुष्प वनस्पतींमध्ये. मुद्दाम मी मराठी आणि इंग्लिश दोन्हीही तक्ते इथे दिलेले आहेत. अपुष्प वनस्पतींमध्ये थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा अशी 3 नावं आहेत. आणि थॅलोफायटा मध्येच आपण अल्गे किंवा शेवाळ, बुरशी किंवा कवक किंवा फंजाय यांना वर्गीकृत करतो. आणि टेरिडोफायटा म्हणजे आपले नेचे किंवा फर्न्स यांना आपण वर्गीकृत करतो. त्याच्यानंतर सपुष्प वनस्पतींमध्ये अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी, शब्दातच त्याचा अर्थ लपलेला आहे. अनावृत्त म्हणजे उघडे, झाकलेले नाहीत असे, आणि आवृत्त म्हणजे कव्हर किंवा आवरण असणारे म्हणजे झाकले आहेत असे. आता काय झाकलंय तर बीज म्हणजे त्याची बी, ज्यांच्या बिया ह्या उघड्या आहेत किंवा त्याच्यावर कुठलंही आवरण नाही असे म्हणजे जिम्नोस्पर्म्स किंवा अनावृत्त बीजी. आणि ज्यांच्या बिया कशाच्या तरी आत आहेत. कशाच्या आत असतात बिया? फळाच्या आत. त्यामुळे ज्यांच्या बिया फळाच्या आत लपलेल्या आहेत असे म्हणजे आवृत्त बीजी किंवा अँजिओस्पर्म्स. हे आवृत्त बीजी नंतर 2 पुढच्या वर्गांमध्ये विभागले गेले आहेत. ते म्हणजे द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. तर द्विबीजपत्री म्हणजे ज्याला 2 दल आहेत बियांना, आणि एकबीजपत्री म्हणजे ज्याला फक्त एक दल आहे बीला. उदाहरणार्थ आपण गहू, तांदूळ किंवा मका असं म्हटलं तर आपण त्यांना 2 छकलांमध्ये वाटू शकत नाही. पण हेच जर आपण हरभरा म्हटला किंवा कुठल्याही प्रकारची डाळ म्हणजे अशी म्हटली किंवा अगदी चिंचोका म्हटला तरी त्याला आपण 2 छकलांमध्ये डिवाइड करू शकतो किंवा विभागू शकतो. असे सगळे आपण डायकॉट्स किंवा द्विबीजपत्रीमध्ये समाविष्ट करू शकतो. नुसतं बियांना किती भाग आहेत, 1 का 2 एवढ्याच कॅरेक्टर पर्यंत आपण सीमित न राहता त्याच्या पुढे जाऊन आपण असंही बघू शकतो की वरवर पाहता बी फोडून न बघता झाड वरवर बघितलं तर त्याच्यामध्ये काय फरक दिसतो. तर जी द्विबीजपत्री वनस्पती आहेत त्यांची मुळं ही सोटमुळं असतात. आणि हेच जर आपण एकबीजपत्री म्हणजे गहू, मका, तांदूळ असे जर बघायला गेली उदाहरणं तर त्यांची मुळं ही तंतुमय असतात. द्विबीजपत्रीमध्ये पानं जी असतात त्याच्यावरच्या शिरा जर तुम्ही बघितल्या तर त्यांचं जाळं असतं. आणि हेच एकबीजपत्रीमध्ये जर बघायला गेलं आपण तर त्या शिरा एकमेकांना पॅरलल अशा स्वरूपात दिसतात. फुलांना 3 किंवा 6
तीन किंवा तीनाच्या पट्टीतल्या पाकळ्या असतात. असं जर आपण बघितलं तर ते एकबीजपत्रीचं एक लक्षण आहे आणि द्विबीजपत्रीमध्ये 5 किंवा 5च्या पट्टीतल्या पाकळ्या असं आपल्याला लक्षण दिसतं. सो अशा अनेक प्रकारचे फरक आपण मुलांना निरीक्षण करायला लावून सांगू शकतो. ह्यात आपण उपसृष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला चार्टवरनच आता समजावल्या. त्यातली उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत की थॅलोफायटामध्ये कुठल्या वनस्पती येतात किंवा टेरिडोफायटामध्ये कुठल्या वनस्पती येतात. अनावृत्त बीजींमध्ये जर बघितलं तर जिम्नोस्पर्म्स म्हणजे ज्याच्यात सायकस किंवा देवदार, क्रिसमस ट्री किंवा बरेचसे कोनिफर्स म्हणजे सूचीपर्णी वृक्ष जे आहेत ते जिम्नोस्पर्म्स किंवा अनावृत्त बीजी वनस्पतींमध्ये मोडलेले असतात, ज्यात त्याचं बीज हे झाकलेलं नसतं किंवा त्याच्या बाहेर कुठलंही कव्हर नसतं, आच्छादन नसतं. आणि आवृत्त बीजपत्रीमध्ये आपण आता पाहिलं तसं द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री असे प्रकार आहेत. हे नुसतं जरी चित्र त्यांनी पाहिलं कदाचित त्यांना हे मधला भाग कळणार नाही, कारण हा मायक्रोस्कोपच्या खाली सेक्शन घेऊन दाखवायचा चित्राचा भाग आहे. पण पहिला, दुसरा, चौथा आणि 5वा चित्रातला भाग त्यांना नक्की कळेल की एकच दल आहे बी मध्ये, 2 दल आहेत बी मध्ये. इथे सोटमूळ आहे, इथे तंतुमूळ आपल्याला दिसतं, वरती तंतुमूळ आहे, खाली सोटमूळ आहे. त्याच्यानंतर पॅरलल वेनेशन आपल्याला दिसतं, इथे जाळी स्वरूपाचं सगळ्या शिरा आहेत पानावरच्या त्या दिसतात. आणि फुलाची जर आपण सिमेट्री पाहिली तर ती 3 किंवा 3च्या पट्टीत असतात पाकळ्या आणि इथे 4 किंवा 5 आणि त्यांच्या पट्टीत असतात. सो हे जे फरक आहेत ते आपल्याला निरीक्षणातनं मुलांना सांगता येतील. इथून आपण वळणार आहोत 10वीकडे. मला वेळ थोडा अपुरा पडतोय, पण प्राची एक 10 मिनिटात मी कव्हर केलं तर चालणार आहे ना? हो चालेल ना. हो चालेल. येस. तो आपण पटकन एक प्राण्यांच्या वर्गीकरणाचा मुद्दा पण बघूया की आपण ऑलरेडी रॉबर्ट विटेकरांच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार 5 गट पाहिलेले आहेत. त्यातले 4 गट आपण आता पाहिलेत. मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पतींचं वेगळं वर्गीकरण आणि आता प्राणी. तर प्राण्यांचं वर्गीकरण करताना सुद्धा वनस्पतींप्रमाणेच प्राण्यांच्या शरीर रचनेचा भाग, त्याची सममिती म्हणजे सिमेट्री, देहगुहा किंवा बॉडी कॅव्हिटी, जननस्तर किंवा जर्मायनल लेयर्स आणि खंडीभवन म्हणजे सेगमेंटेशन, कसे सेगमेंट्स पडलेले आहेत शरीरामध्ये. एस्पेशली तुम्हाला उदाहरणच द्यायचं असेल तर गांडुळाच्या शरीरावर असे गोल गोल वलीय अशा प्रकारच्या रिंग्स असतात, अॅन्युलर रिंग, म्हणून ते अॅन्युलिडाच्या अंडर क्लासिफाय केलेलं आहे. तर तो जो भाग आहे ह्या सगळ्या निकषांवर आधारित अशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यात आता प्राणी सृष्टीमध्ये आपण जसं मगाशी पाहिलं त्यात पाठ म्हणजे पाठीचा कणा हा भाग आहे का नाही ह्याच्यावरती त्यांचं नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स म्हणजे पृष्ठरज्जू असणारे आणि पृष्ठरज्जू नसणारे अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये त्यांना पाठीचा कणा किंवा आधार, ज्याला पृष्ठरज्जू म्हणतात, तो नसतो. किंवा जर नर्व्ह कॉर्ड असेल तर ती पेअर्ड, भरीव आणि शरीराच्या वेंट्रल बाजूला म्हणजे खालच्या बाजूला असते. मुलांना डॉर्सल, वेंट्रल, शरीराची अधर बाजू किंवा वरची बाजू ह्या बरेचदा कळत नाहीत. असं म्हणजे अगदी कॉलेजमध्ये आलेल्या मुलांना सुद्धा डॉर्सल, वेंट्रल किंवा अडॅक्शियल, अबॅक्शियल सरफेस किंवा शरीराची खालची बाजू आणि वरची बाजू हे कळत नाही. जर मी आता त्यांच्या समोर उभी राहिले आणि मी जर विचारलं कुणाला, एका विद्यार्थ्याला, की खालची आणि वरची बाजू कुठली आहे, तर डोकं आणि पाय अशी उत्तरं मला मिळालेली आहेत. तर त्यांना आपल्याला नीट समजावून सांगायला पाहिजे की डॉर्सल साइड म्हणजे साइड ऑफ अॅनिमल विच फेसेस द सन. त्यामुळे आपल्याला जर माणसाची, जे 2 पायांवर उभे राहणारे सजीव आहेत, त्यांची जर खालची आणि वरची बाजू असं समजून घ्यायचं असेल तर पाय आणि डोकं हे उत्तर नसून आपण जर बेंड झालो तर बेंड झाल्यावर आपल्या पाठीकडचा भाग आहे तो सूर्याला फेसिंग असतो. त्यामुळे पाठ हा आपला डॉर्सल साइडचा भाग आहे आणि पोट हा आपला वेंट्रल साइडचा भाग आहे, असं समजावून सांगायला लागतं. आणि शाळेच्या मुलांना तर हे समजावून सांगणं नक्कीच गरजेचं आहे, कारण त्यांच्यासाठी या टर्मिनॉलॉजीच नवीन आहे. मुलं असाही प्रश्न विचारतात की पण आपण बॅकवर्ड बेंडिंग केलं तर, मग त्यांना आपण समजावून सांगायला लागतं की अरे बाबा, तुला वाक म्हटल्यावर तू मागे उलटा वागतोस का? नाही, पुढे वागतोस ना. सो ही तुझी नॉर्मल 4 पायांवरनं 2 पायांवर येण्याचं जे इव्होल्युशन आहे ते आता तू बॅकवर्ड बेंड करून वेगळ्या मार्गावर काही जाऊ नकोस, असं आपल्याला कधीतरी काही नाठाळ मुलांना समजावून सांगायला लागतं. त्यामुळे त्यांना वेंट्रल आणि
डॉर्सल ह्या बाजू नीट समजावून सांगायला पाहिजेत, कारण प्राणीसृष्टीमध्ये अभ्यास करताना हृदयाची पोझिशन ही वेंट्रल साईडला आहे का, डॉर्सल आहे का, मध्ये आहे का, आणखी कुठे आहे, हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. तो एक मुद्दा आहे ज्याच्या बेसिसवरती आपण वर्गीकरण करतो. दुसरा भाग पृष्ठरज्जू असणारे प्राणी. मी फरकही दोन्हींमधला इथे दिलेला आहे की अपृष्ठवंशीय प्राणी जे आहेत त्यांना पृष्ठरज्जू नसतो, पृष्ठवंशीय प्राण्यांना तो असतो. हृदय असलं तर ते पुढच्या बाजूस असतं, हृदय असेल तर ते पुढच्या बाजूस एका हृदय गुहेत. आपल्याला सुद्धा एक कॅव्हिटी आहे हार्टची, ज्याच्यामध्ये हार्ट असतो. नंतर रक्ताभिसरण हे उघडे किंवा बंद स्वरूपाचे असते आणि रक्ताभिसरण हे नेहमी संवृत स्वरूपाचे असते. म्हणजे आपलं रक्ताभिसरण हे ठराविक प्रकारच्या रक्तवाहिन्यांमधनच होतं. हिमोग्लोबिन हा रक्तद्रावात विरघळलेला असतो अपृष्ठवंशीय प्राण्यांचा. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये तांबड्या कोशिकांमध्ये म्हणजेच आपल्याकडे हिमोग्लोबिन हे आरबीसीच्या आतमध्ये, रेड ब्लड कॉर्पसेल्सच्या आतमध्ये असतं. आता हे अपृष्ठवंशीय प्राण्यांचे जे 10 वेगवेगळे संघ आहेत त्यांची नावं लक्षात ठेवणं किंवा पाठ करणं हे कठीण जातं. इथे पुन्हा तीच पद्धत मी सांगेन की तुम्ही त्या नावांचा अर्थ नीट समजावून सांगितला तर मुलांना नक्की लक्षात राहतात ही नावं. प्रोटोझोआ, ज्याला आपण म्हणतो आदिजीव संघ. प्रोटो म्हणजे आधी, झोआ म्हणजे जीव किंवा प्राणी, आदी जीव, प्रोटोझोआ. त्याच्यानंतर येतो पॉरिफेरा. पोर्स म्हणजे छिद्र किंवा भोकं, ज्यांच्या अंगाला भोकं असतात असे प्राणी म्हणजे छिद्री संघ किंवा पॉरिफेरा. सिलेंटरेटा, सिलोम याचा अर्थ असतो गुहा किंवा पोकळी. सिलोमिक ज्याला आपण म्हणतो, सिलोमचा अर्थ पोकळी. तर ज्यांच्या शरीराच्या आतमध्ये एक पोकळी असते त्याला अंतर्गुही किंवा आतमध्ये असणारी गुहा किंवा पोकळी असा अंतर्गुही संघ असं म्हटलं जातं. प्लॅटी हेल्मिन्थिस, ह्याच्यात प्लॅटी ह्या शब्दाचा अर्थ असतो फ्लॅट किंवा चपटे. त्यामुळे चपट्या कृमींचा जो संघ आहे, म्हणजे आपण मुलांना उदाहरण देऊ शकतो की ज्या फ्लॅट नूडल्स असतात तसं ज्यांचं शरीर असतं ते असतात प्लॅटी हेल्मिन्थिस. आणि गोल नूडल्स असतात म्हणजे ते असतात निमॅटोड्स किंवा सूत्रकृमी. सूत्र म्हणजे दोरी किंवा निमॅटिक म्हणजे दोरी सारखा भाग. त्यामुळे जे गोल नूडल्स सारखं ज्यांचं स्ट्रक्चर असतं त्यांना आपण म्हणतो सूत्रकृमी संघ. अॅनिलिडा या शब्दात जो अॅनिलिड आहे तो अॅनिलिड म्हणजे नथिंग बट रिलेटेड टू अॅन्युअल किंवा रिंग स्वरूपाचे, म्हणजे वलय, रिंग. जसं आपण अॅन्युअल म्हणतो, वर्षाची एका कालगणना म्हणजे अॅन्युअल, तसं रिंग स्वरूपाचं स्ट्रक्चर किंवा वलय स्वरूपाचं स्ट्रक्चर आपण म्हणतो की जळू किंवा आपलं गांडूळ ह्यांच्या शरीरावर कशा अशा रिंग्स असतात, ते सगळे वर्गीकृत केले जातात अॅनिलिडा किंवा वलयी संघाच्या अंतर्गत. आर्थ्रोपोडा हा सगळ्यात मोठा अपृष्ठवंशीय प्राण्यांचा संघ आहे आणि त्यात बरेच प्रकार आहेत आणि त्याचं ऑब्झर्वेशन करणंही मुलांना खूप सोपं आहे. कारण आर्थ्रॉस म्हणजे जॉईंट, म्हणजे ज्याला जॉईंट आहे असा, म्हणजे अगदी खेकडा असेल किंवा मधमाशी असेल किंवा खाण्यात येणारे बरेचसे माशांचे मासा नाही पण तत्सम प्रकार असतील, सो ते सगळे आर्थ्रोपोडामध्ये आपण किंवा संधिपाद संघामध्ये आपण वर्गीकृत करतो. संधी म्हणजे जॉईंट, पाद म्हणजे पाय. त्यांना 6 किंवा 8 असे पाय असणार आहे आणि ते ऑर्थ्रोपोडामध्ये येतील. मॉल्युस्का, मॉल्युस्क ह्या नावातच एक मृदूपणा आहे, त्यामुळे मॉल्युस्कचा अर्थच मऊ असा असतो. सो ते मऊ किंवा अंगावर शिंपला किंवा शंख असणारे असे मृदुकाय प्राणी आहेत. एकायनोडर्माटा इथला एकायनोसचा अर्थ असतो टोचणारा, काट्यांसारखा टोचणारा भाग. सो कंटक चर्मी, चर्मी म्हणजे चर्म म्हणजे स्किन किंवा त्वचा आणि कंटक म्हणजे काटा. त्यामुळे जे आपण स्टारफिश सारखा प्राणी जर आपण त्यांना दाखवू शकत असू किंवा म्हणजे माझं उदाहरण हे कदाचित मी कोकणातल्या काही मुलांना शिकवल्यामुळे असेल, पण त्यांना स्टारफिश दिसतात किनाऱ्यावर. तुमच्याकडे जर कुठे प्रिझर्व केलेले असतील प्रयोगशाळेत तर तुम्ही दाखवू शकता. ते कंटक चर्मीच्या अंतर्गत वर्गीकृत केलेले आहेत. आणि हेमिकॉर्डेटा म्हणजे अर्धमेरुक किंवा पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशीयाच्या मध्ये असणारी लिंक. म्हणजे आता अपृष्ठवंशीयांचं इव्होल्युशन होऊन ते पृष्ठवंशीयांकडे जाणार आहेत, त्याच्यामधली जी कनेक्टिंग लिंक आहे ती म्हणजे हेमिकॉर्डेटा. सो इथे त्याचं जे क्लासिफिकेशन आहे, हा तक्ता तुमच्या पुस्तकांमधलाच तक्ता आहे की प्राणीसृष्टीत असमपृष्ठरज्जू, ज्यातले आपण 10 आत्ता संघ बघितले, आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जूमध्ये आपण 3 उपसंघ बघणार आहोत, युरोकॉर्डाटा, सेफॅलोकॉर्डाटा, व्हर्टिब्राटा. आणि मग व्हर्टिब्राटाच्या पुढे आपण 6 नावं बघणार आहोत आणि ती 6 नावं सगळ्यांच्या ओळखीचीच नावं आहेत.
पण ती मराठीत अशी चक्रमुखी वगैरे लिहिल्यामुळे आपल्याला थोडीशी पाठ करायला कठीण वाटू शकतात. पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार केल्यानंतर आपल्याला ती पाठ होतात. तर ह्या सगळ्या ज्या आधीच्या पद्धती होत्या, आधीचं जे वर्गीकरण विटेकरांनी दिलेलं होतं, त्यातलेच काही क्रायटेरिया किंवा वर्गीकरणाचे निकष धरून प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत आली आणि त्या पद्धतीनुसार तुम्ही इथे बघितलं तर पुन्हा तोच प्रकार आहे. रंध्रीय. रंध्रीय म्हणजे रंध्र किंवा भोकं ज्यांच्या अंगावर आहेत असे, म्हणजे पॉर्फिरा किंवा निडारिया. त्याच्यानंतर चपटे कृमी, पण मग अशीच पाहिले की चपटे कृमीमध्ये आपण प्लॅटीहेल्मिन्थिस बघितलं. गोल कृमी जे होते त्या गोल कृमीमध्ये आपण डिमॅटिड्स बघितलं. वलई जे होते त्या वलईमध्ये आपण ऍनेलिड्स बघितले. संधिपाद जे लिहिलेलं आहे त्या संधिपाद मध्ये आपण आर्थ्रोपॉड्स म्हणजे ज्यांना जॉईंट्स आहेत, संधी किंवा जॉईंट्स आहेत. आणि ह्याच्यासाठी आपण अगदी कॉमन उदाहरणं लक्षात ठेवायला देऊ शकतो. आजीला घरी संधिवात आहे. संधिवात म्हणजे जिथे जॉईंट आहे तिथे काहीतरी दोष तयार झालेला आहे आणि त्यामुळे तिचे पाय दुखतायत. असं मुलांना ऐकून हे शब्द कानावर पडून ते पाठ होतात. मृदुकाय किंवा मॉल्युस्क, कंटकचर्मी म्हणजे एकायनोडर्मिट्स, अर्धसमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. सो हेमी कॉर्डेट आणि नंतर कॉर्डेट्स. आणि हे जे कॉर्डेट्स आहेत ते पुन्हा पुढच्या भागांमध्ये, हे मी इंग्रजी नावं मुद्दामून दिली होती, पुढच्या नावांमध्ये तुम्हाला हे कॉर्डेट्स दिसतील आणि ते म्हणजे पायसियन, अँफिबियन, रेप्टिलियन्स, एव्स आणि मॅमेलियन्स. सो ही जी नावं आहेत ती तुम्हाला कळू शकतील की पायसियन्स जे आहेत ते म्हणजे जलचर प्राणी आहेत. माझा कुठला तरी एक स्क्रीन डिसेबल झालाय. तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित? इयत्ता 10वीचा जो प्राण्यांचे वर्गीकरण हा स्क्रीन दिसतोय. हा, एकच मिनिट. हा, मी बघते कारण मला स्क्रीन दिसत नाहीये. मे बी मिनिमाइज झालं असेल. हा, मी जस्ट चेक करते, एकच ओके, मिनिट. चालेल. दिसतोय ना आता स्क्रीन? मला दिसत नव्हता, तो दिसायला लागलाय, पण तुम्हालाही दिसतोय ना सगळ्यांना? हो हो, स्क्रीन दिसतंय. तेच इयत्ता 10वी प्राण्यांचे वर्गीकरण ही स्क्रीन दिसते सध्या तरी. राईट राईट राईट, तोच आहे. मी शफल नाही केलाय स्क्रीन अजून. ओके, चालेल, ठीक आहे. ओके, तर त्यामुळे आपण आता कॉर्डेटाचे पुढचे प्रकार आहेत ते बघतोय आणि ते प्रकार आहेत मत्स्य प्राणीवर्गीय किंवा पायसियन्स, म्हणजे ज्याच्यात आपण पाण्यात राहणारे जे जलचर आहेत त्यांच्याबद्दलचा अभ्यास करतो. त्याच्यानंतरचा जो आहे तो उभयचरांचा आहे. ऍज द नेम सजेस्ट, उभयचर म्हणजे असे प्राणी की जे पाणी आणि जमीन ह्या दोन्हीवरती राहतात किंवा त्यांच्या काही जीवनातल्या प्रक्रियांसाठी त्यांना पाणी लागतंच आणि काही प्रक्रियांसाठी त्यांना जमिनीवर यावंच लागतं. इथे आता आय थिंक स्लाइड मूव्ह झाली आहे. हो हो, इथे मूव्ह झाली. नंतर आपण बघतो की चक्रमुखी प्राणीवर्गीय, सरीसृप प्राणीवर्ग, पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणीवर्ग म्हणजे मॅमल्स. तर ह्या सगळ्यांच्या नावामध्येच त्याचं वर्णन लपलेलं आहे. किंवा सरीसृप म्हणजे सरपटणारे किंवा सापासारखे, पक्षी वर्ग जे हवेत उडतायत ते, सस्तन प्राणीवर्ग ज्यांना मॅमरी ग्लँड्स आहेत किंवा जमिनीवरती टेरेस्ट्रियल आहेत त्यातले बरेचसे. हे सगळं प्राण्यांचं वर्गीकरण हे विविध प्रकारच्या एक्झाम्पल्स मधून आणि ऑब्झर्वेशन मधून त्यांना आपल्याला शिकवता येऊ शकतं. आणि कम्पॅरेटिव्ह स्टडी आपण ज्याला म्हणतो की साम्य स्थळं काय आहेत आणि त्यातलं वैविध्य काय आहे, हे जर ती मुलं कम्पॅरिझन करून त्याची नोंद करायला लागली तर आपोआपच त्यांच्यासमोर सगळी जी कॅरेक्टर्स आहेत, सगळी जी लक्षणं आहेत त्यांची एक लिस्ट तयार होईल आणि ती त्यांच्या स्वतःच्याच ऑब्झर्वेशन मधून आलेली असल्यामुळे त्यांना ती पाठ नाही करायला लागणार. सो इथे पण मी लर्निंग मेथड्स पुन्हा एकदा मेन्शन करतेय 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी. मगाशी आपण पाहिलं असेल की 5वी 6वी 7वीच्या मुलांसाठी आपण ऑब्झर्वेशन म्हणत होतो किंवा नोंद करणं म्हणत होतो. तो सगळा डेटा ही मोठी मुलं असल्या कारणाने अधिक ऑर्गनाइज्ड स्वरूपात तक्ते तयार करण्याच्या स्वरूपात करू शकतात. मोठ्या आकारात रंगीबेरंगी तक्ते करून ही सगळी नावं अतिशय छान प्रकारे लक्षात राहू शकतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, मुलांबरोबरचाही आणि माझाही, मी शिकतानाही घेतलेला अनुभव आहे. वेगवेगळी जितकी जास्त उदाहरणं आपण त्यांना देऊ तितके जास्त प्राणी आणि वनस्पती त्यांना समजतील आणि तितकी जास्त लक्षणं लिहिणं त्यांना सोपं जाईल.
शब्दांची फोड करून त्यांचा अर्थ समजावून सांगू शकलो तर त्यांचं जे आकलन आहे ते अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि ते एकदा त्यांना कळलं की मग तो शब्द पाठ करत राहायला लागणार नाही. आणि काही सोप्या क्लुप्त्या वापरून शब्द क्रमानुसार पण लक्षात ठेवायला लागतात. जसं मी आता म्हंटल की तुम्ही वेगवेगळे जे नॉन कॉर्डेट्सचे 10 संघ आहेत ते संघ लक्षात ठेवण्यासाठी एखादं काहीतरी त्याची एक गंमतशीर अशी वाक्यरचना केली तर ती लक्षात राहते. जसं आपण कॉलेजमध्ये 11वी-12वीत असताना क्रेप सायकल नावाचा एक भाग शिकतो. त्या क्रेप सायकल मध्ये अनेक एन्झाईम्स आहेत आणि अनेक सबस्ट्रेट्स आहेत आणि वेगवेगळी ऑर्गॅनिक ऍसिड्स त्याच्यात तयार होतात. सो तसं क्रेप सायकल शिकताना आपण काही निमॉनिक्सचा वापर करतो. इथेही तुम्ही तुमच्या कॉन्टेक्स्च्युअल तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या मुलांना माहिती असणाऱ्या भाषेमध्ये अशा कुठल्या तरी कृत्या करून शब्द लक्षात ठेवू शकता. क्रमाने लक्षात ठेवायला त्यांना मदत करू शकता. म्हणजे मग त्यावेळेला आपण ते प्रोटोझुआ, पॉरिफेरा, सिलेंट्रेटा, प्लॅटीहेल्मिन्थिस किंवा निमॅटोड्स असतील, ॲनलिड्स, आर्थ्रोपोड्स, मॉल्युस्क हे सगळे शब्द आपल्याला एका क्रमाने आठवता येतात. तर ह्या लर्निंग मेथड्स तुम्ही वापरू शकता. प्रचलित ज्या काही तुम्ही वापरत असाल त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा. मी शक्य तेवढं वेळेत राहून प्राणी आणि वनस्पतींचं वर्गीकरण ह्या लेक्चरमध्ये जस्ट टू ब्रीफ टच अपॉन असं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. जर कुणाला काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही प्लीज चॅटवर लिहा. म्हणजे मी माझं स्क्रीन शेअरिंग थांबवते. इथे मला प्राचीचे मनापासून आभार मानायचे वाटतील कारण तिच्यामुळे मला संधी मिळाली एवढ्या सगळ्या शिक्षकांशी बोलायची. DIIT आणि PKCचे सगळे सदस्य आणि आयोजक यांचेही मी आभार मानते. कारण खरंच हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. शाळेतल्या मुलांना जर खूप छान शिकवलेलं असेल ना तर कॉलेजमध्ये आम्हाला अजिबात त्रास होणार नाही. असा स्वार्थी त्याच्यात हेतू धरला तरी चालेल. पण खरोखरच हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. सुशांत देवळेकर आणि मंदार भावे यांचे पण मी आभार मानते कारण हे सगळं जे मराठी टायपिंगसाठी जे फॉन्ट्स आणि गोष्टी आहेत त्या डॉक्टर गिरीश दळवींनी IIT मध्ये डेव्हलप केलेले फॉन्ट्स मी वापरलेत. जेणेकरून ते कॉपी पेस्ट, PDF आणि अजून काही जरी त्याचं केलं तरी अक्षर काही बदललेली दिसणार नाहीत एवढी काळजी घेतली आहे. म्हणजे हेच प्रेझेंटेशन मी शेअर करू शकेन. आणि सगळ्यात महत्वाचे धन्यवाद तुमच्या सगळ्या सहभागी शिक्षकांचे ज्यांनी मला जिथे जेवढं मला येतंय तेवढं तुम्हाला सांगण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डॉक्टर मंजिरी. खूपच छान सेशन होतं आणि खूप इंटरेस्टिंग होतं. आणि मला नक्कीच म्हणजे आशा आहे आणि कॉन्फिडन्स पण आहे की सगळे जे आपले टीचर्स आज या सेशनला होते ते नक्की हे सगळ्या गोष्टी वापरणार आहेत त्यांच्या पुढच्या जेव्हा हे टॉपिक्स ते शिकवणार आहेत. आणि खूपच छान पद्धतीने तुम्ही हे सगळं सांगितलेलं आहे. छानच सेशन होतं. आम्ही हे लवकरच युट्यूब वरती पण टाकणार आहोत. युट्यूबच्या याच्यामध्ये. तुम्ही म्यूट वर आहेस मंजिरी. यू आर ऑन म्यूट. आता ऐकू येतंय का? हो, आता येतंय. सो खूप छान सेशन होतं. आम्ही हे युट्यूब वरती टाकल्यानंतर परत सगळ्या टीचर्सची लिंक्स शेअर करणार आहोत आणि तुझं जे प्रेझेंटेशन आहे तेही आम्ही शेअर करू. सो थँक्यू सो मच. आपण फक्त एक ग्रुप फोटो घेणार आहोत कारण आम्ही ट्विटर वरती ना हे दर याला टाकतो. मी सगळ्या टीचर्सना जस्ट रिक्वेस्ट करीन की त्यांनी त्यांचे व्हिडिओ सुरू करावेत. आणि मग कुणाच्या चॅटवर काही डाऊट्स वगैरे आलेले नाहीयेत, राईट? नाही, खूप छान प्रेझेंटेशन होतं आणि एक्सलेंट सेशन असे सगळे. आता काय म्हणजे हा फीडबॅक पेक्षाही मला खरंच आता कोणाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर ते मला उत्तर द्यायला आवडेल. पण तसं काही दिसत नाहीये ना. एक क्वेश्चन आलेला आहे. हाऊ टू क्लिअर डाउट्स अबाउट एक्झाम्पल्स ऑफ एम्फिबियन्स अँड रेप्टाइल्स. अच्छा. ऍम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स मधला फरक सांगताना आपल्याला मुख्य हे सांगायला पाहिजे की श्वसनासाठी ऍम्फिबियन्स मध्ये काय साधारणपणे रचना असते आणि रेप्टाइल्स मध्ये काय असते. दुसरी गोष्ट, रेप्टाइल्स यांच्यामध्ये अनुकूलन आपल्याला दिसतं की ते वाळवंटी किंवा डेझर्ट किंवा पाणी कमी असणाऱ्या ठिकाणी सुद्धा राहू शकतात. वेअरॅज अंगावरती असणारे खवले किंवा खरखरीतपणा हा रेप्टाइल्स आणि ऍम्फिबियन्स दोन्हीमध्ये दिसतो. त्यामुळे जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सिमिलॅरिटीज, त्यांची साधर्म्य आणि त्यांचं वैविध्य असं मुलांना लिहायला सांगू तेव्हा त्यांनाच आपसूक कळेल की हे दोन का वेगवेगळ्या संघात ठेवण्यात आलेले आहेत. थँक्यू सो मच. म्हणजे
आणखीन एक I hope it विचार clear झालं असेल. प्रोजेक्ट बद्दल सांगणार होतात तुम्ही असं ते. हा, प्रोजेक्ट त्यांनी विचारलं होतं की काही म्हणजे हँड्स ऑन प्रोजेक्ट असा त्याचा अर्थ मी गृहीत धरलाय. तर अगदीच मुलांना वनस्पती काही उपटून आणायला सांगायला हव्यात वर्गात अशी गरज नाहीये, नाहीतर असलेल्या आजूबाजूच्या वनस्पती उपटल्या गेल्या असं नको व्हायला. किंवा प्राणी तर आपण उचलून आणूच शकत नाही बरेचदा लॅबमध्ये, पण प्रत्यक्ष साईटवर जाऊन, आता पॅन्डेमिकच्या काळात नाही, पण प्रत्यक्ष साईटवर जाऊन जेव्हा मुलं वनस्पती बघतील किंवा प्राणी बघतील, तेव्हा त्यांचं निरीक्षण करणं आणि लिहून ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग त्यासाठी तुम्ही त्यांना एखादं तुमच्या एरियामध्ये असणारा इकोसिस्टीमचा भाग, म्हणजे जिथे समजा पाणथळ आहे किंवा एखादा तलाव आहे किंवा एखादं मैदान आहे, छोटीशी एखादी टेकडी आहे, तर असे वेगवेगळ्या इकोसिस्टीमचे भाग त्या मुलांना ग्रुप्समध्ये आपण देऊ शकतो. आणि मग जेव्हा ते डेटा कलेक्ट करून आणतील, तेव्हा आपण त्याच्यामध्ये अनालिसिस करून त्यांना दाखवू शकतो की बघ, तू गवताळ भागातनं आणलेल्या वनस्पती किंवा निरीक्षण केलेल्या वनस्पतींमध्ये हे होतं, आणि हेच तू जर पाण्याच्या जवळच्या एखाद्या पाणथळीच्या जागेतनं आणलेल्या वनस्पतींचं निरीक्षण केलंस तेव्हा ह्याच्यात हे फरक दिसले. म्हणजे हे फरक का पडलेत? कारण त्या वनस्पती तशा ठिकाणच्या वातावरणात वाढताय. सो हे त्यांना आपल्याला समजावून देता येईल. तसंच काही जर तण ज्याला आपण म्हणतो किंवा वीड्स म्हणतो, ती जर मुलं कलेक्ट करू शकली तर त्या कलेक्ट केलेल्या तणांचे आपण त्यांना हार्बेरिया, म्हणजे असं 2-3 न्यूजपेपर्समध्ये ती प्लांट्स जी असतात ती प्रेस करायची आणि त्याच्या हार्बेरियम शीट्स बनवायच्या. असंही आपण त्यांना करायला देऊ शकतो, ज्याने मुलांना कळू शकतं की पानांची अरेंजमेंट कशी आहे, फुलांची अरेंजमेंट कशी आहे, फुलं गुच्छात आली आहेत की एकटी आली आहेत. अशा अनेक गोष्टी आपण त्यांच्याबरोबर करू शकतो. बिया गोळा करायला सांगू शकतो. घरात आलेल्या ज्या फळांमधल्या बिया असतात त्या धुवून स्वच्छ करून गोळा करायला सांगू शकतो. मग आपल्याला कळेल त्या एकदल आहेत द्विदल आहेत. खूप प्रकारची सॅम्पल्स गोळा करण्यातनं आणि त्याचं निरीक्षण करण्यातनं सुद्धा हा विषय आपल्याला रंजक करता येऊ शकतो. थँक्यू सो मच मंजिरी मॅडम. थँक्यू. सगळ्यांनी पोस्ट झाली आहेत ना भरून? ओके. हा, तुम्ही एकदा भरली असेल पोस्टेड टेस्ट तर ती परत होणार नाही. लिंक शेअर करते मी परत एकदा. ओके, सगळ्यांचे कमेंट्स येतात आहे की नाईस सेशन वगैरे. कोणाला काही प्रश्न आहेत तर प्लीज विचारा. सीमा शिंदे मॅडम, तुम्हाला काही बोलायचंय? हा, येस मॅम. हा, बोला. बोलू शकते मी? हो हो, चालेल चालेल. तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे. मॅमनी आता जस्ट सजेस्ट केलं की निमोनिक्स यूज करा. तर जनरली मी PCPA, प्रियांका चोप्रा PA, मग त्याच्यावर मुलांना काय होतं ते फायलम करेक्टली लक्षात राहतात. PCPA, प्लेटीहेल्मिंथिस किंवा निडारिया, PA म्हणजे प्लेटीहेल्मिंथिस किंवा अस्केल्मिंथिस, ASM किंवा ECC म्हणजे इकॅनोडर्मेटा, कॉर्डेटा, अशा पद्धतीचे निमोनिक्स दिले की मुलांना ते जास्त लक्षात राहतात. 10 फायलम लक्षात राहिले की त्याची कॅरेक्टरिस्टिक लक्षात राहतात मुलांच्या. नक्कीच. म्हणजे त्यांच्या त्यावेळच्या कॉन्टेक्स्ट नुसार तुम्हाला ते निमोनिक्स बनवायला लागतं. येस मॅम, येस मॅम. आणि तसं असलं की ते त्यांना लक्षात राहतं. हो हो खूप हो. छान. त्याच्यामुळे ते फायलम 10 लक्षात राहिले की कॅरेक्टरिस्टिक लक्षात राहतात मुलांच्या. मग कोण बॉडी कॅव्हिटी कोणामध्ये प्रेझेंट आहे किंवा अकॉलमिनेट कोण आहे, इकॉलमिनेट कोण आहे, तेही मुलांच्या चांगलं लक्षात राहतं. बरोबर बरोबर, अगदीच. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.
ओके. थँक यू सो मच मंजिरी मॅडम. पोस्ट प्लीज शिक्षकांना रिक्वेस्ट आहे की पोस्ट टेस्टची जी लिंक आहे ती प्लीज फिल करा आणि लिंक चालू राहील आणि मी हे करते की आता सेशन एंड करते मी. चालेल? ओके. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग मॅम. थँक यू.